We'll open our Bibles to Daniel chapter 6 verse 22. दानिएलचा 6वा अध्याय 22वे वचन आपण यावेळेला काढूया. My God has sent his angel and has shut the lion's mouth, that they have not hurt me. For as much as before him innocency was found in me, and also before thee, O king, have I done no hurt. दानिएलचा 6वा अध्याय त्यातलं 22वे वचन. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहांची तोंडे बंद केली आहेत, म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही, कारण त्याच्या समोर माझ्या ठाई निर्दोषता असलेली आढळली. Praise the Lord. आमेन. We need to tap in angelic forces in our lives. आपल्या जीवनामध्ये देवदूतांच्या सहाय्यात आपण हात घालायला हवा. We need to believe that angels do exist. आणि आपण यावर विश्वास ठेवायला हवा की देवदूत अस्तित्वात आहेत. And there are myriads and myriads of angels. आणि असे अनेक अनेक करोडो देवदूत आहेत. And they are all over the place. सगळीकडे सर्वत्र आहेत. They are not omnipresent. म्हणजे सगळीकडे सर्वत्र एकाच वेळेला सगळे असतात असं नाही, But there are multitudes of them. पण समुदाय सैन्य आहे त्यांचं. And they are there to help us to minister to us. आणि ते आपल्याला मदत करायला आहेत, आपली सेवा करायला आहेत. And when I was reading about Kenneth Hagin, the prophet of God, केनेथ हेगन जे देवाचा संदेशता, त्यांच्याविषयी जेव्हा मी वाचलं, he used to take angelic help. ते देवदूतांची मदत नेहमी घ्यायचे. He used to tell the Lord, ते प्रभूला सांगायचे Lord, send for the angels and send me financial blessings. की प्रभू तू देवदूत पाठव आणि मला आर्थिक आशीर्वाद पाठव. And in that way, अशा रीतीनं God used to bless him. परमेश्वर त्यांना आशीर्वाद द्यायचा. So in various ways, these ministering angels wants to minister to God's people. तर वेगवेगळ्या रीतीनं या सेवा करणाऱ्या दूतांना परमेश्वराच्या लोकांची सेवा करायची असते. And we are reading and learning one area where the angels would like to help us. आणि एक भाग आपण जो वाचत आहोत किंवा आपण शिकून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की जिथून देवदूत आपल्याला सहाय्य करू शकतील. That is that they give us security. आणि तो भाग म्हणजे जो आपण शिकून घेत आहोत की देवदूत आपल्याला संरक्षण देतात. But what are the qualifications or what should we do to achieve the angelic help? पण देवदूतांची मदत स्वीकारायला काय गुणवत्ता लागते? And so we read from Daniel's life, who has been a model for us, an example through which we come to know how we can avail of angelic help. दानिएलच्या जीवनाचा अभ्यास करून आपण बघूया, शिकूया, कारण की दानिएल आपल्यासाठी एक आदर्श नमुना आहे आणि त्याच्या जीवनातून आपल्याला हे शिकता येईल की देवदूतांची मदत कशी घेता येते. Amen. So Amen. the first point we learned was, पहिला मुद्दा जो आपण शिकला तो असा, Daniel prayed to God consistently. दानिएलने देवाला सातत्याने प्रार्थना केली. So through prayer, प्रार्थनेद्वारे you can take angelic help. आपण देवदूतांचं सहाय्य घेऊ शकतो. Amen. आमेन. When we pray to God, जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो, God always dispatches his angels around us. त्याला देव नेहमी त्याचे देवदूत आपल्या सहाय्यासाठी पाठवतो. So spend some quality time with God. तर देवाच्या सहवासामध्ये थोडा चांगला वेळ घालवा. Amen. आमेन. Amen. आमेन. When you say amen, it enters your heart. आमेन म्हटलं की कसं हृदयात जातं. Say, yes, Jesus said like the word is like the seed. येशू म्हणाला की शब्द बीजासारखा आहे The seed has to enter the earth. आणि बीज जमिनीत गेलं पाहिजे. And so when you say yes, जेव्हा आपण हो म्हणतो, it enters your heart. आमेन म्हणतो, ते हृदयामध्ये पेरलं जातं. Praise God. आमेन. Because from the abundance of the heart, the mouth speaks. कारण हृदयाच्या भरभराटीतून मुख बोलतं. But when you are silent, पण जेव्हा आपण गप्प बसतो, it doesn't enter your heart. मग ते आपल्या हृदयामध्ये पेरलं जात नसतं. Are you understanding? कळतं ना? So when you say yes, you are agreeing to it. तर जेव्हा तुम्ही आमेन असं म्हणता, याचा अर्थ असा लागतो की तुम्ही सहमत करताय. And when you agree to it, it just falls in your heart. आणि सहमत केलं की हृदयामध्ये ते पेरलं जातच. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. So when you say amen, it is let it be so. तर जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, त्याचा अर्थ असा लागतो की असं घडो. Amen. आमेन. Praise God. हालेलुया. So when you say praise God, amen, yes, आमेन. say things हालेलुया. start happening in your life. हे असं जेव्हा आपण प्रतिसाद देऊन उत्तर देतो ना, त्याला गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. Because there are so many things that enter our heart. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या हृदयामध्ये जात असतात. The whole day some of you are working. संपूर्ण दिवसभर तुमच्यातले काही जण नोकरी धंदा करून येतात And there are so many things that go into our heart. आणि हृदयामध्ये बऱ्याच गोष्टी दिवसभरामध्ये जातात. We say yes, yes, yes to the world. आपण जगाला डोकं हलवतच असतो And it enters our heart. आणि येस सर येस सर येस सर येस सर ते हृदयामध्ये जातं.
But when you come to the Lord to hear His word, you need to say yes more often. पण प्रभूकडे जेव्हा आपण प्रभूचं वचन ऐकायला येतो ना, तेव्हा आता आपण हे असं येस सर सारखं केलं पाहिजे. Yes, amen, yes. आमेन. So सर, suddenly it हालेलुया. just enters आमेन. you, enters you, enters. मग ते आपल्यामध्ये प्रवेश करतं. Praise God. हालेलुया. The second point, दुसरा मुद्दा, Daniel was obedient to God and His word. दानिएल देवाच्या आज्ञेत होता आणि देवाच्या शब्दाच्या आज्ञेत होता. Amen. Amen. And Daniel 6:22, दानिएल 6:22, my God has sent His angel and has shut the lion's mouth that they have not hurt me, for as much as before him innocency was found in me. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहांची तोंडे बंद केली आहेत, म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही, कारण त्याच्यासमोर माझ्याठायी निर्दोषता असलेली आढळली. And so we see आपण पाहतो that Daniel was obedient to God. की दानिएल परमेश्वराच्या आज्ञेत होता. And obedience does not mean that you are just obedient when you come to church. आणि आज्ञापालन म्हणजे फक्त आपण जेव्हा चर्चला येतो तेव्हा आज्ञा पाळायच्या असं नव्हे. Obedience doesn't mean everything which is easy for you that you are obedient to it. आज्ञापालन म्हणजे जे काही सोपं आहे ते आज्ञापालनात आणायचं, ते आचरणात आणायचं, अवघड आहे ते सोडायचं, याला आज्ञापालन म्हणत नाही. Obedience in all things. आज्ञापालन सर्व गोष्टीत पाहिजे. Small matters, big matters. आज्ञापालन छोट्या गोष्टींमध्ये मोठ्या गोष्टींमध्ये पण पाहिजे. Consistency in obedience also. आणि सातत्य आज्ञापालनात सुद्धा पाहिजे. Praise the Lord. देवाला Amen. धन्यवाद. And so we see Daniel, आपण पाहतो he दानिएल was a righteous man. एक नीतिमान पुरुष होता, He was attached to God. परमेश्वराला जडलेला होता. Amen. Amen. And the king said, आणि राजा बोलला Daniel, दानिएला, the God whom you serve continually, ज्या देवाची तू सातत्याने सेवा करतो, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो, you have been serving him continually. त्या देवाची तू नित्य सेवा करतो, Has he saved you? त्याने तुला वाचवलं की नाही? See, people should know that you are a person who is serving God continually. लोकांना कळायला हवं ना, Obedient. कुठेतरी लोकांना हे समजायला हवं, दिसायला हवं, कळायला हवं की हा जो व्यक्ती आहे तो देवाची सेवा नित्य करतो, सातत्याने करतो. Amen. Amen. And so Daniel was a very righteous man. दानिएल एक तर खूप धार्मिक आणि नीतिमान माणूस होता. A righteous man is one who has a right standing before God. आणि नीतिमान माणूस म्हणजे काय? ज्याचं देवासमोरचं उभं राहणं यथायोग्य आहे. A righteous man is one who is obedient to the word of God. नीतिमान माणूस म्हणजे जो देवाच्या शब्दाच्या आज्ञेत आहे. And part of righteousness is आणि नीतिमत्तेचा काही भाग म्हणजे being obedient to your conscience. आपला जो स्वतःचा सद्विवेक भाव आहे त्याच्याही आज्ञेत राहणे. One part of righteousness is standing before God according to the word. नीतिमत्तेतला एक भाग म्हणजे देवाच्या शब्दानुरूप देवासमोर योग्य उभे राहणे. Another part of righteousness is आणि नीतिमत्तेतला दुसरा भाग you live according to your conscience. की तुझा सद्विवेक भाव तुला जे सांगेल त्यानुरूप तू जगणे किंवा राहणे. Amen. Amen. Your conscience will agree to it or disagree with certain things. तुझा सद्विवेक भाव काही गोष्टींशी सहमत करेल तर काही गोष्टींशी करणार नाही. And your conscience will say, don't do this, don't say this. आणि तुझा सद्विवेक भाव तुला आतून म्हणेल हे करू नको किंवा हे कर किंवा ते करू नको. Amen. Amen. And you have to follow your conscience. आणि तुझा विवेक भाव तुला जे सांगतो त्या मागे तू चालायचं. You know, when Paul was in his third missionary journey, पौल जेव्हा त्याच्या तिसऱ्या मिशनरी प्रवासावर होता, he had come to Jerusalem यरुशलेमेला तो आलेला after performing some Jewish customs. काही यहुदी प्रथा पाळून. And then we are told that he was arrested. आणि मग आपल्याला कळून येतं की त्याला अटक झालेली And आहे. then when the crowd cried against him, आणि मग जेव्हा लोकांची गर्दी त्याच्या विरुद्ध पुकारायला लागली, the Jewish people, they cried out that he should be arrested. यहुदी माणसांनी असा आक्रोश सुरू केला की त्याला अटक करा, त्याला अटक करा. And Paul stood up पॉल तेव्हा उभा राहिला and he made a very important statement. आणि पॉलनी एक अतिशय महत्वाचं विधान त्यावेळेला केलं. If you read in Acts 23 verse 1, प्रेषितांची कृत्य 23वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन जर वाचलं, Bible says, बायबल सांगत आहे, then Paul looked earnestly at the council and said, men and brethren, I have lived in all good conscience before God until this day. मग पॉल न्यायसभेकडे रोखून पाहून म्हणाला, अहो भावांनो, मी आजपर्यंत देवाशी पूर्णपणे चांगल्या विवेक भावाने वागलेलो आहे. Did you see that? पहा, I have lived with a good conscience. मी चांगल्या विवेक भावाने वागलेलो आहे. That means from the time he was saved till the day he was standing there to be arrested, he याचा had अर्थ lived ज्या in a दिवशी- good conscience. याचा अर्थ ज्या दिवशी त्याचं तारण झालं त्या दिवसापासनं ते या दिवसापर्यंत की जिथे तो आता सगळ्यांसमोर येऊन उभा आहे, तो म्हणतो मी चांगल्या विवेक भावाने आजच्या मितीपर्यंत जगलेलो आहे, Praise the Lord. वागलेलो आहे. He himself is testifying. तो स्वतःही साक्ष सांगत आहे. All those years,
सगळी ती वर्ष, that he had lived in God, ती सारी वर्ष जी त्याने प्रभूत जगली घालवली, he has strived to live and walk according to the dictates of his conscience. त्यांनी हाच प्रयत्न केला की माझा विवेक भाव मला जे सांगतो त्या पद्धतीनं मी कमीत कमी जगायचा प्रयत्न केला What a पाहिजे. powerful revelation. म्हणजे काय सामर्थ्यवान प्रगटीकरण या वाक्यांमध्ये What आहे. a powerful statement of Paul. काय सामर्थ्यवान पॉलची ही विधान आहे. When I read that, जेव्हा हे मी वाचलं I came to know मला कळलं that he did not only live by the Bible, but he lived also by his conscience. की तो केवळ बायबल नुरूप जगत होता एवढंच नाही, तर तो बायबल नुरूप जगतच होता आणि त्याचा विवेक भाव त्याला जे सुचवत असे त्या नुरूपही जगत होता. You know, we would expect some powerful statement like, somebody sharing how God worked powerfully through an individual. कोणीतरी असं विधान करणं की देवानं माझ्याद्वारे किती सामर्थ्यवान रीतीनं कार्य केलेलं आहे हे पहा. See, that anybody can do that. हे कोणीही करू शकतं I have power over the devil, की सैतानावरचं सामर्थ्य माझ्याकडे power over आहे. sickness and over disease. पाहिलं ना, आजारांवरचं आणि रोगांवरचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. But equally powerful is a person who lives a consistent life according to his conscience. पण तुम्हाला माहितीये तोही व्यक्ती तेवढाच सामर्थ्यवान असतो की जो त्याच्या विवेक भावानं चालत असतो, विवेक भाव सांगत आहे त्यानुरूप वागत असतो. तोही व्यक्ती तेवढाच सामर्थ्यवान आहे की जेवढं इतर म्हणतात की पाहिलं सैतानावरचं सामर्थ्य मला आहे, पाहिलं मी सैतान हाकलू शकतो वगैरे वगैरे. Amen. Now Amen. he is saying, I have lived before God तो म्हणतो मी देवासमोर जगलोय, with a good conscience. देवासमोर मी चांगल्या विवेक भावाने वागलो. You could live before God with a good conscience. तुम्ही देवासमोर चांगल्या विवेक भावाने वागू शकता. Amen. Amen. Living good in the sight of others is good, इतरांच्या नजरेमध्ये चांगलं वागणं राहणं चांगलं आहे, but पण living with a good conscience in your quiet life before God is better. परमेश्वरासमोरच्या तुमच्या शांत जीवनामध्ये तुम्ही तुमच्या विवेक भावानं वागणं हे अजून चांगलं आहे. Amen. आमेन. Like, before others you can be good. म्हणजे कसं दुसऱ्यांसमोर आपल्याला चांगलं वागता येतं, म्हणजे आपण राहतो. We can act also. isn't it? दुसऱ्यांसमोर कधी कधी आपण ऍक्टिंग पण करू शकतो की मी चांगली आहे. But he is saying, पण तो म्हणतो in my private life, माझ्या खाजगी जीवनात. see, when you say you are with a good conscience before God, it speaks about your private life. आता जिथे तो म्हणतोय की आजपर्यंत देवाशी मी पूर्णपणे चांगल्या विवेक भावाने वागलेलो आहे, याचा अर्थ तिथे त्याचं प्रायव्हेट आणि खाजगी जीवन आलं. See, it's more easy to live before others with a good conscience, पहा, इतरांसमोर चांगल्या विवेक भावानं वागणं राहणं सोपं आहे, but पण it is difficult to live with a good conscience before God. देवासमोर सातत्याने त्याच चांगल्या विवेक भावानं जगणं कठीण आहे. But he is setting an example, he is setting a standard for each one of us. पण पॉल आपल्यासाठी एक किस्सा घालून देत आहे आणि पॉल आपल्या सगळ्यांसाठी एक स्टँडर्ड किंवा पातळी पण नेमून देत आहे. Because sometimes people become too noisy in proclaiming their goodness before others. कारण की कधी कधी काही माणसं इतर लोकांसमोर मी फार चांगला आहे, मी असं केलं, पाहिलं माझ्यामुळे झालं, माझ्यावर एवढं सामर्थ्य आहे, मी एवढा पॉवरफुल आहे, हे सगळं जोरात जोरामध्ये काही वेळेला काही माणसं इतरांसमोर बोलतात. But here Paul was silently living a good life before God. पण इथे मात्र पॉल शांततेनं चांगलं जीवन देवासमोर जगत आला की माझ्या देवाला माहिती आहे. Praise the Lord. No Amen. nonsense with God. देवासमोर मी काही नॉनसेन्स करू नाही शकत. Not sidetracking before God. देवासमोर मी काही वाकडा रस्ता धरून तरी म्हणायचं की नाही मी नीतिमान आहे, असले नसते उद्योग लोकांसमोर कधी कधी खपतात, पण देवासमोर नाही. See, no backtracking with God, परमेश्वरासमोर नाही, but being consistent day in and day out. पण सातत्याने देवासमोर दिवस आणि रात्र मी चांगल्या विवेक भावाने वागलो. Week after week, month after month, year after year. प्रत्येक आठवड्याला आठवडा वर्षोनवर्ष दिवसेंदिवस महिनोन महिने मी Holding on to the देवासमोर principles of God. चांगल्या विवेक भावाने वागलो. देवाची तत्व मी अंगीकारली आणि तसंच पाळत वागत आलो. And I'm telling you, and Daniel was not a young man at this time. मी तुम्हाला सांगतो ना, दानिएल त्यावेळेला काय अगदी जवान नव्हता, He was a very old man. तोवर तो वृद्ध झाला होता. See, yet he was holding on to those principles of God, तरी त्या देवाच्या तत्वांना धरून राहिला तो. holding on to righteousness in the Bible, holding on to the righteousness of his conscience. तरी नीतिमानपणाला नीतिमत्तेला धरून राहिला, बायबल मधल्या नीतिमत्तेला धरून राहिला, त्याच्या स्वतःच्या चांगल्या विवेक भावातल्या नीतिमत्तेला धरून राहिला. Praise the Lord. Amen. Now, what did King Darius say to Daniel? दार्यावेश राजा दानिएलला काय बोलला? Verse 20. 20व वचन, Whom thou servest continually, is he able to deliver you from the lions? तू ज्याची सेवा नित्य करतोस तो तुझा देव तुला सीमांपासून सोडवायला समर्थ आहे का? Consistently. सातत्याने नित्य करतो. Obedience, consistently. आज्ञापालन नित्य सातत्याने रोज एव्हरी डे.
righteousness not just doing something once in your lifetime. नीतिमानपणा म्हणजे वर्षातनं कधीतरी किंवा आयुष्यात एकदा कधीतरी चांगलं वागलो, चांगलं केलं आणि झालं असं नव्हे. चला यावेळी करून टाकू, केलं चांगलं. आपलं एकदाच हालेलुया असं यावेळी नव्हे. करून टाकू. काय असं आतापर्यंत नाही केलं, आज करून टाकू. असं आयुष्यात एकदा करून चालत नाही. That is not the consistent Christian life. त्याला काही सातत्याचं ख्रिस्ती जीवन म्हणत नाही. Righteousness involves a consistent application of the principle of God in private and in public. नीतिमानपणामध्ये परमेश्वरासमोर चांगल्या विवेक भावानं वागणं, लोकसमुदायासमोर आणि खाजगी बेडरूम्स मध्ये हे महत्वाचे. See, righteousness has got to do more than just obeying the 10 commandments. नीतिमानपणाचा संबंध केवळ 10 आज्ञा पाळल्या आणि झालं एवढ्यावरच नाहीये. Amen. आम्ही 10 आज्ञा तर पाळायच्या, नीतिमानपणामध्ये मात्र 10 आज्ञा पाळल्या आणि झालं असं एवढंच नाही. It has to do with accuracy in the application to our conscience. त्याचा संबंध अचूकपणे आपल्या विवेक भावाशी पण लागतो. Because our conscience will tell certain things that are outside the will of God that we should not do. कारण कधी कधी आपला चांगला विवेक भाव किंवा विवेक भाव आपल्याला अशा काही गोष्टी करायला सांगेल की ज्या देवाच्या इच्छेविरुद्ध, बायबलच्या विरुद्ध आहेत, ज्या आपण करू नये. There are small little gray areas that we have to deal with regularly. काही फिकट आणि अंधुक भाग सगळ्यांच्या जीवनात असतात की ज्यांना रोज हाताळायचं आणि रोज हाकलायचं. Praise God. Amen. Every day you have to deal with it. हा रोजचा व्यवहार आहे, हे रोज करायला There लागतं. are always little decisions असतं ना, लहान सहान निर्णय असतात that we जीवनात must be consistent with. आणि ज्या निर्णयांमध्ये आपण सातत्य दाखवायला पाहिजे. Amen. Amen. There are probably thousands of situations हजारो असे प्रसंग कदाचित असतील where we will be tempted to compromise. की जिथं आपल्याला रद्दबदल करायचा मोह होईल. Compromise with the word of God, compromise with what the conscience is saying. देवाच्या वचनावर रद्दबदल, विवेक भाव जे सांगत आहे त्याच्यावर रद्दबदल. And we need to hold fast to आणि the truth. आपण मात्र हे सत्य घट्ट धरून राहिलं पाहिजे. Praise God. Amen. Hold fast to the truth. सत्याला घट्ट धरून राहा. आमेन. And during time that we do not compromise, आणि ज्या ज्या वेळेला मग आपण रद्दबदल करत नाही, it is because we know what is the right thing to do. ती रद्दबदल आपण का करत नाही? कारण की आपल्याला माहिती असतं की योग्य काय करायचं आहे आणि तेच आपण करतो म्हणून रद्दबदल करत नाही. And when you know what is right to do, when you don't do it, it is sin. आणि जेव्हा आपल्याला माहिती असतं की हे करणं योग्य आहे, बरोबर आहे, तरी जर ते आपण केलं नाही तर त्याला पाप म्हणतात. Praise the Lord. Amen. And when you walk in righteousness, आणि जेव्हा आपण नीतिमानपणात चालतो, you don't need to be afraid of your enemies. त्याला आपण आपल्या शत्रूंना घाबरायची You गरजच don't नाही. need to be afraid of the devil. त्याला सैतानालाही घाबरायची गरजच You नाही. don't need to be afraid of your situation. त्याला परिस्थितीलाही घाबरायची गरज नाही. Because the angels will guard you. कारण देवदूत तुम्हाला संरक्षण They will देतील. help you. देवदूत तुम्हाला मदत करतील. Amen. Amen. Even in all your accidents, they will be there by your side. तुमच्या सगळ्या अपघातांमध्ये सुद्धा देवदूत तुमच्या बाजूने उभे They राहतील. will protect you. देवदूत तुम्हाला सुरक्षित ठेवतील. Because many have testified how the angels have protected them. कारण अनेक माणसांनी ही साक्ष येऊन सांगितलेली आहे की देवदूत आले आणि त्यांनी मला वाचवलं. From wounds, from accidents, from fall, from so many things. जखमा म्हणा, अपघात म्हणा, पडणं दडणं म्हणा, भाजणं म्हणा, बऱ्या अनेक गोष्टींपासून. Look at the life of Jesus. तुम्ही येशूचं जीवन पहा. When he was small, येशू जेव्हा बालक होता, many attempts were made to kill him. त्यावेळेला अनेक प्रयत्न केले गेले येशू बाळाला ठार मारायचे. Before he went to the cross to die, many attempts were made on his person to kill him. येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर अनेक असे प्रयत्न करून हल्ले करण्यात आलेले होते की ज्यात तो मरावा. Amen. Amen. When he was small, the king wanted to kill him. जेव्हा येशू बालक होता त्याला राजाच्या मनात असं आलं की याला ठार मारा. When he was in Nazareth, he was even about to be pushed over the cliff. जेव्हा तो नाझरेत गावात एकदा होता तेव्हा जवळजवळ त्याला टेकडीवरनं डोंगरावरनं ढकलणारच होते. But every time these things were happening, Jesus was being saved by the angels. पण ज्या दर वेळेला या गोष्टी घडताना दिसल्या आणि आपण वाचतो त्या दर वेळेला देवदूतांनी येऊन येशूला वाचवलं. This is the angelic protection. आणि हे जे आहे ना त्याला देवदूतांचं संरक्षण This म्हणतात. is the work of the guardian angels. आणि हे जे आहे ना ते संरक्षण देणाऱ्या दूतांचं काम आहे. Though that word is not mentioned in the Bible, आणि जरी हा शब्द बायबलमध्ये नमूद केलेला नाही yet we say they are guardian angels. तरी देखील आपण म्हणतो की ते संरक्षण देणारे दूत आहेत. Because Bible says that their angels always behold the face of the Father. कारण बायबल म्हणतं की त्यांचा दूत सदैव परमेश्वराचं मुख न्याहाळतो. Be not forgetful to entertain strangers. की जे अनोळखी आपल्याकडे येतात त्यांचा पाहुणचार करायला विसरू नका. Sometimes कधी कधी these angels come like strangers to your house. हे जे देवाचे दूत असतात ते अनोळख्यासारखे आपल्या घरी येतात. कधी कधी Maybe sometimes you are not entertaining some strangers, they may be angels. कधी कधी एखाद वेळेला जर तुम्ही एखाद्या अनोळखी माणसाला घरात घेतलं नसेल आणि पाहुणचार केला नसेल
हा. काय माहिती देवाचा दूत येऊन गेला असेल. आणि मग आपण म्हणतो काय काय हेल्पच करत नाही कोणी, हो ना. देव कुठे आहे? हं? And then the angels must have knocked at your door. देवदूतांनी कदाचित तुमचं दार वाजवलं असेल, बेल वाजवली असेल. See, that's why Paul says, don't forget to entertain strangers. आणि म्हणून पॉल म्हणतो की असे जे अनोळखी कधी कधी येतात त्यांचा पाहुणचार करायला विसरू नका. Praise God. Hallelujah. See, you will get angelic help when you trust God. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला देवदूतांचं सहाय्य मिळेल. See, when Jesus was dying on the cross, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर मरण पावत होता, if you read in Matthew 27, मत्तई 27 अध्यायाचा आपण वाचला, 40 and forward, मत्तई 27 40च्या पुढे, there you see, तिथे आपण पाहतो he said he trusted God. ते म्हणतात की त्याने देवावर विश्वास ठेवला. See, he trusted God. त्याने देवावर विश्वास ठेवला So let God help him. आणि म्हणून देवाने त्याला मदत करावी. See, he trusted God. त्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून देवाने त्याला मदत करावी. When you trust God, जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो angelic help will always be provided for you. त्याला देवदूतांची मदत नेहमी आपल्याला पुरवली जाईल. Praise God. Amen. You know King Hezekiah, तुम्हाला हिजकिया राजा ठाऊक आहे? he was surely going to be destroyed. हिजकिया राजाचा तर नक्कीच नाश होणार होता. You know, the vast enemy came against him. कारण खूप सारे मोठे शत्रू त्याच्या समोर आले. Assyria was against him. असिरिया त्याच्या विरुद्ध होतं And there was no chance for him to survive. आणि संधीच नव्हती की तो टिकेल. But God sent one angel. पण देवानी एक दूत पाठवला. One angel in the camp of the Assyrians. एकच दूत देवानी असिरियन छावणीत पाठवला And that one angel killed 1,85,000 people. आणि त्या एका Soldiers. दूताने 1,85,000 सैनिकांना ठार मारलं. One night. एका रात्रीत One night. एका रात्रीत एका दूताने One angel. एका रात्रीला एका दूताने 1,85,000 soldiers. 1,85,000 सैनिकांना ठार मारले. Early morning, Hezekiah and his people get up and they see only bodies scattered all over. पहाटे पहाटे हिजकिया आणि त्याची सगळी माणसं उठतात आणि पाहतात काय तर सगळीकडे प्रेत पडलेली आहेत. They rejoiced in the victory. आणि मग विजयामध्ये त्यांनी आनंद केला. Why was he helped? का बरं त्याला एवढी मदत मिळाली? Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 20 verse 3, 2 राजे 20वा अध्याय त्यातलं 3रं वचन. he said, Lord, remember how I walked before thee in truth हे परमेश्वरा मी सत्याने कसा तुझ्या समोर चाललो हे तू and with a स्मरणात ठेव. perfect heart. 2 राजे 20वा अध्याय 3रं वचन. Hezekiah was a praying man. हिजकिया हा प्रार्थना करणारा माणूस होता. Anybody who is a praying man, the angels will come to help them. हे यहोवा मी तुला विनंती करतो मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो हे तुझ्या स्मरणात असू दे. तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच मी करीत आलो हे आता Amen. आठीव. Not just saying that I am innocent. फक्त असं म्हणून चालत नाही की मी भोळा आहे, मी भोळा आहे, मी निष्पाप, मी भोळा, मला काय माहित. People say I am innocent. लोक म्हणतात मला काय माहित, मी भोळा आहे. Just because you say you are innocent will not avail angelic help. असं You नाही really ते. need to be innocent before फक्त God. असं म्हणून की मला काय माहिती मी भोळा आहे असं म्हणून निभावणे लागणार. देवासमोर खरंच तेवढा भोळा आणि तेवढा निष्पाप आणि तेवढा खरा असायला हवाय आपण. Praise the Lord. Amen. Even if an unbeliever is innocent, समजा एखादा अविश्वासू माणूस जरी म्हणतो की मी भोळा आहे, God will dispatch his angels to help them. देव त्याच्या देवदूतांना पाठवून देईल त्याला सहाय्य करायला. Because there is the general mercy of God. कारण देवाची एक सर्वसाधारण दया आहे ना. You know, somebody sent me a video, कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप मला पाठवली. and in that video clip, त्या व्हिडिओ क्लिप मध्ये it was midnight. रात्रीची वेळ होती. The camera, the closed circuit cameras were set on the intersection of a particular road. मध्यरात्रीचा समय होता. रस्त्यावरती सगळीकडे सीसी कॅमेराज लागलेले होते. And there is an oncoming car with full speed. आणि समोरनं एक वाहन खूप वेगानं येत होतं. And that cross section of that road, आणि चौकात म्हणजे त्या क्रॉस सेक्शनला there is a fellow with a tricycle. एक ट्रायसिकल 3 चाकी सायकलवर माणूस होता. He had a carriage behind and he was cycling it. 3 चाकी सायकल होती, मागे गाडी होती, सायकल गाडी, आणि तो घेऊन चाललेला And he was crossing the road. आणि तो रस्ता क्रॉस करत होता 3 चाकी सायकल चालवणार. And the car was coming full speed. आणि समोरनं गाडी इतक्या वेगाने येत होती It ran this fellow. की या माणसाला ती आदळली. And then this fellow went right in front and he halted. आणि हा माणूस मात्र सायकलवाला पुढे No, जाऊन the car fellow. गाडीवाला पुढे जाऊन थांबला, And he got down उतरला to see now where this fellow is. बघायला की हा सायकलवाला कुठे आहे. He knew that fellow is dead. त्याला असं माहित की आता हा नक्कीच मेला असणार. But when he halted there, he saw that fellow was nowhere around. गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि पाहायला उतरला तर त्याला सायकलवाला कुठेच दिसला नाही. Now that tricycle was there. आणि सायकलही दिसली नाही, सायकलवालाही दिसला नाही. And then मग there in one
corner on the right side, उजवीकडे एका कोपऱ्यात that fellow is standing far away, about Ram. 200 meters away. 200 मीटर लांब तो तिथे उभा. And next to him was a heavenly man त्याच्या शेजारी एक स्वर्गीय पुरुष with his hands full of light. आणि हात त्याचे प्रकाशाने भरलेले And he was just talking to him. आणि त्याच्याशी तो बोलतोय. And after some time, काही वेळाने this somewhat like an angel being म्हणजे हा जणू कोणीतरी दूतच just walks past like that. असा चालून निघून जातो. And that fellow is stunned. He is sitting down. Nothing has gone wrong with him. आणि हा असा खाली बसून आहे, त्याला काही झालेलं नाही, काही नाही. And the fellow who had sent this, आणि ज्यांनी क्लिप पाठवली ही he made it 20% slow speed. त्यांनी 20% स्लो वेगानं ती दाखवली. And then in that we can see तर स्लो मोशन मध्ये जेव्हा ती क्लिप त्यांनी परत रिपीट केली, that when this car is about to dash, त्याच्यात असं दिसून येतं की गाडी जेव्हा आदळणार होती सायकलवाल्याला, there is a flash of lightning, तेव्हा एक असं जोरात प्रकाश चमकल्यासारखा and there is one heavenly person suddenly doing something and then picking up and then it's gone. आणि एक स्वर्गीय पुरुष काहीतरी करत आहे आणि जात आहे आणि बस संपलं. And he took it frame by frame later on, आणि ना फ्रेम बाय फ्रेम त्यांनी हे शूटिंग घेतलं. and you could see this angel, as it is shown there, is more faster than the car, and he just plucks him away मग from there. आपल्याला दिसतं की देवाचा दूतच होता तो, की जो त्या कारच्याही जास्त वेगाने येऊन सायकलवाल्याला वाचून नेला. And in that clip you see that tricycle is somewhere else now. आणि त्या क्लिप मध्ये दिसतं की सायकल कुठेतरी वेगळीकडेच आहे. And they say it is an angel. आणि मग ते म्हणतात की हा देवाचा दूतच असायला हवा. See, I have to believe. मी विश्वास ठेवायला हवा याच्यावर. See, it's not because that clip is showing, but the Bible says. आता ती व्हिडिओ क्लिप आली म्हणून मी विश्वास ठेवायला हवा, ठेवतो आणि ठेवलाच पाहिजे असं नाही. माझा विश्वास आहेच आहे, कारण बायबल सांगतं. Praise the Lord. Amen. But you can see that clip. You can get it on YouTube. तुम्हाला युट्यूब वरती क्लिप सापडेल, बघा. But what I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, there are angels who are ready to help us. देवदूत And आपल्याला protect us. मदत करायला तयार आहेत. आहेत असे देवदूत जे आपल्याला सुरक्षित ठेवायला आणि मदत करायला तयार आहेत. And if you don't take their help now, when will you take their help? आता आपण त्यांची मदत घेतली नाही तर कधी घेणार? In heaven. स्वर्गात. I mean, then it is useless taking their help in heaven. स्वर्गामध्ये आपण त्यांची काय मदत Where घेणार? there are त्याचा फायदा traffic, काय? there are evil. What is there? to take स्वर्गामध्ये their help? आपण काय त्यांची मदत घेणार आणि ती काय फायद्याची? स्वर्गात असं कुठलं मोठं ट्रॅफिक जाम आहे? Praise God. Amen. I think so. We need to take it now. मला तर असं वाटतं की आत्ताला आपण ती मदत घेतली पाहिजे Let us enjoy their presence. आणि देवदूतांच्या सहवासात घ्या ना आनंद. Let us enjoy their help. चला ना, त्यांची मदत मिळते तर घेऊया ना. Praise God. Amen. Why not? का Try नाही? it. का नाही? Tell प्रयत्न the करा. Lord, Lord, I want to see this angel help me. प्रयत्न तर करा. प्रभूला सांगा की प्रभू देव बाप्पा, मला पाहायचंय की देवदूतांनी येऊन मला मदत करावी. Praise God. कशाला मरेंगे पण झुकेंगे नाही? झुका ना थोडा. Amen. Amen. Praise God. And if such people are helped, आणि अशा लोकांना जर मदत होते how much more a child of God? तर देवाच्या लेकरांना किती मदत मिळेल? Amen. आमेन. Look at King Abimelech. अभिमलेक राजा बघा, When he took over Abraham's wife Sarah, अब्रामाची बायको सारा जेव्हा तिला त्याने नेलं, Bible says बायबल म्हणतं God visited him in the night. परमेश्वर रात्रीचा त्याला भेटायला आला. And Abimelech, he pleaded innocency. आणि अभिमलेखानी असं विनंती करून सांगितलं की नाही, मी भोळा, म्हणजे मला माहितीच He नाही. said, I am innocent. बोलला नाही नाही, या विषयीनं मी निर्दोष आहे. I didn't know that Sarah was Abraham's wife. मला माहिती नव्हतं की सारा अब्रामाची बायको आहे. So it speaks of one who was innocent. तर इथं याच्याविषयी बोललं जातं की जो निर्दोष आहे, इनोसंट आहे, भोळा आहे. And sometimes I wonder if unbelievers can be so innocent. आणि And कधी कधी मला असं वाटतं की अविश्वासू माणसं जे एवढी भोळी असू how शकतात, much more we should be before God. बिलीवर माणसं देवासमोर किती भोळी असायला हवी, Amen. किती निर्दोष असायला हवी. And it also speaks about one who has not committed sins. आणि या अशा एखाद्या माणसाविषयी तिथं बोललं जातं की ज्यांनी पाप केलेलं नाहीये. Amen. Amen. And so he is declaring before God that I am innocent. तर तो देवासमोर असं म्हणतो की नाही, मी निर्दोष आहे, मला माहिती नव्हतं हे सगळं. Praise the Lord. Amen. Sometimes our motives are also wrong. कधी कधी आपले हेतूही चुकीचे असतात ना. And if our motives are wrong, then angels won't come to help us. आणि हेतू चुकीचे असतील आणि वृत्तीमध्ये खोट आली तर कशाला देवदूत मदत करायला येतील? Amen. मग देवदूत मदत करायला येणार So नाही. in our
sins, आपल्या पापांमध्ये if we say, I want angelic help, I want angelic समजा help, आपण पापच करतोय आणि पापांमध्ये तरीही म्हणायचो की नाही मला देवदूतांची मदत पाहिजे, मला देवदूतांची मदत पाहिजे. instead of God's angels, the fallen angels will come to तर you. मग देवदूतांऐवजी पडलेले म्हणजे सैतानी दूत येतील ना मदतीला. Amen. Amen. And it's very dangerous आणि ते फार धोकादायक आहे. because they are not there to help you. कारण की देवदूत खूप आपल्याला सुरक्षित ठेवतात. सैतानी दूत आले तर मदत पण नाही, प्रोटेक्शन तर झिरो. आमेन. Amen. So you should see that we really stand proper in the sight of God. तर देवाच्या नजरेसमोर आपण खरोखर म्हणजे यथायोग्य रीतीनं उभं राहायला हवं. Like when we are praying for a certain thing जसं जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आपण प्रार्थना and we are करतो living a carnal life. आणि समजा आपण जगतोय मात्र दैहिक जीवन Amen. And you Amen. get the answer. आणि आपल्याला समजा त्याचं उत्तर मिळालं And it seems like the Holy Spirit and you want to be doubly sure. You आणि- go again and you hear again. आणि पवित्र आत्म्याला आणि तुला समजा परत ऐकायची इच्छा झाली, परत एकदा नाही मला परत एकदा ऐकू दे. But in your conscience, पण तुझ्या सद्विवेकात you know तुला माहित असतं ना your prayer is unfruitful. की माझी प्रार्थना निष्फळ आहे. Amen. निष्फळ आहे म्हणजे Because, see, you don't read the Bible, but your conscience tells you that you are wrong. बायबल तू वाचत नसशील त्यावेळेला, पण तुझा विवेक भाव तर तुला टोचून आतून सांगत असतो ना की तू चुकलेला आहे. Amen. आमेन. And then you know that, God should not answer आणि your मग prayers. तुला माहिती पण असतं की आता या वेळेला देवानी माझ्या प्रार्थनेला उत्तर देणार नाही. Amen. आमेन. Because you know you are not living right. कारण तुला आणि माझं मला माहिती असतं त्यावेळेला की सध्याला जीवन काही बरोबर नाही. But we get into the motion of prayer. पण आपण प्रार्थनेच्या त्या गतीत जातो. Amen. Amen. See, आता करायचं म्हणजे prayer. असं हो ना. See, and then you get into, because we think it's more religion now. आणि मग आपण त्यात जातो, त्या गतीत जातो का आपल्याला असं वाटतं की ते करायला हवं. That's why we have to be away from that religion आणि and मग त्या- religiosity. आमच्या धर्मात असं करतात, हमारे में ऐसा करते व हमारे में ऐसा करते ते नको. Amen. खरेपणाने पाहिजे. And so we get into the motion of praying because yesterday also I prayed, today also I मग prayed. त्या गतीमध्ये आपण व्हायला लागतो. कालही मी प्रार्थना करत होतो, केली होती, आजही करतो. And you comfort yourself that I have prayed and आणि God will answer me. स्वतःला आपलं दिलासा देऊन टाकतो की नाही मी प्रार्थना केलेली आहे, देव तो उत्तर देणार. But see that God doesn't work according to our feelings. परंतु देव मात्र आपल्या भावनांद्वारे कार्य करत नाही ना. Amen. God works in righteousness. देव नीतिमत्तेत कार्य करतो. Praise God. आमेन. Sometimes we feel we have to shed tears when we have sinned. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा पाप केलेलं असतं तेव्हा आपण रडायला हवं. अरे डोळ्यातून अश्रू नाही आलं हा, हालेलुया. म्हणजे देवाने क्षमा नाही केलं. See, we get into that म्हणजे carnal act. त्या दैहिक गतीत त्या कृतीत आपण जातो की आपण पाप केलेले पश्चाताप करताना रडूच आलं नाही. And then you forcefully think of somebody who died or something and then the tears fall off. मग त्यावेळेला आपण अगदी बळजबरीनं कोणीतरी वारलं आणि कोणतरी आप्तजन गेलं आणि ते सगळं दृश्य समोर आणतो आणि मग अश्रू. Amen. आमेन. And then you say, हा आता रडलो. मग आपण म्हणतो, आता रडल्यावर बरं वाटलं. See, it's not in those feelings. त्या भावनांमध्ये काही नाही राजा. It all depends on how much you realize what Jesus did for you on the cross of Calvary. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर जे केलेलं आहे त्याचा प्रकाश तुझ्या डोक्यात किती प्रमाणात पडलाय. And you need to be sorry. I'm not आणि- saying you don't need to be sorry. तू पस्तावा तर केलाच पाहिजे. तुझ्याकडनं समजा काही पाप आणि चूक झाली तर नाही असं नाही. Amen. Amen. But not necessarily that it should be followed with tears. It can flow. पण पस्तावा करताना त्यामागे अश्रू आलेच पाहिजेत असा काही कायदा नाही. अश्रू आले तर चांगलं आहे, नाही आले, Amen. ठीक आहे, नाही आले. If we Amen. have sin in our lives आपल्या जीवनात जर पाप असेल and we continue praying, आणि आपण तरी प्रार्थना करत राहिलोय see, you will get into perverted consciousness. तर मग काय होतं की सद्विवेक भावात कुणीतरी एक अशुद्धता आणि खोट येते. Amen. आमेन. It's like a rod of hot iron placed on a part of the body where you don't feel any feelings. आणि मग ते असं होईल ना की गरम लोखंडी एखादी लोखंडी बार आहे गरम, पण आपण तो शरीराच्या अशा कुठल्या तरी भागावर ठेवलाय की जिथं आपल्याला संवेदनाच नाहीये, तो भाग बधीर आहे. Amen. Amen. That is why म्हणून- every time your conscience pricks you, ज्या दर वेळेला तुझा विवेक भाव तुला टोचतो आणि म्हणतो की इथं तू गडबडलेली आहेस, forget everybody, just go into your room, ask the Lord for forgiveness, settle with God. सगळं विसरून जायचं, सगळ्यांना विसरून जायचं, गपचूप आपल्या खोलीमध्ये जाऊन गुडघे टेकून देवाला क्षमा मागायची, पश्चाताप करायचा, सॉरी म्हणायचं आणि परत नवीनतेनं योग्य ते करायला सुरुवात करायची. Praise the Lord. आमेन. Otherwise, see, you can read the Bible with sin, but you cannot pray with sin. नाही तर बायबल आपण पाप करूनही वाचू शकतो, पण पाप करूनही प्रार्थना नाही करू शकत. Amen. There's a problem.
तिथं समस्या आहे. You can read the Bible when you are living in sin, पाप करत असताना, पापात जगत असताना बायबल वाचता येतं, त्याला काय होत नाही. but you cannot pray पण प्रार्थना करता येत नाही पापात जगताना. कसं कसं होतंय? because you know it's not reaching. कारण तुम्हाला माहिती असतं की ते कुठेतरी आदळत आहे, ते पोचत नाहीये. But no, it's just because my custom is that I'm पण praying. आपली प्रथा हमारे में करते हे म्हणून करायचं. Let not it become a custom. प्रथा नका करू त्याला. Amen. आमेन. Let not prayer become a custom. प्रार्थनेला प्रथा करू नका. अगोदर काही कमी आहेत का? Amen. Amen. So we should not get into the religiosity spirit, तर तो धार्मिकतेचा एक असा जो आत्मा असतो ना, त्यामध्ये एवढं घुसायची गरज नाही. because religiosity spirit will not allow you to forsake sin. कारण धार्मिकतेचा जो काही आत्मा आहे ना, हा तो तुला पाप सोडू नाही देणार. It will tell you you can do religion, you can pray. धार्मिकतेचा आत्मा तुला म्हणेल की नाही, तू धर्म कर, तू प्रार्थनाही करू शकतो. Amen. आमेन. Religion is like that. धर्म असा असतो की पापही करत राहा, प्रार्थनाही करत राहा, You don't feel anything. काही वाटत नाही, म्हणजे बरीर. Religion has no consciousness of God. कारण धर्माला देवाचा विवेक भाव नसतो It's ना. a form of godliness. तो एक भक्तिमानपणाचं ते एक सोंग आहे. तो Amen. भक्तिमानपणा नाहीये, भक्तिमानपणाचं ते एक सोंग आहे, धार्मिकपणाचा आत्मा. And sometimes when we live carnal lives, आणि कधी कधी जेव्हा आपण दैहिक जीवन जगतो and when we say, Lord, I want to see you, I want to see the angels, आणि then म्हणतो की देवा something else will happen. देवा मला तुला पाहायचंच आहे, मला तुझे दूध पाहायचेच आहे, मग त्याला भलतंच काहीतरी होऊ शकतं. Amen. Amen. We'll be disqualified to get angelic help and we will qualify to get some other help. आणि मग देवदूतांचं सहाय्य मिळायच्या गुणवत्तेत आपण पास होणार नाही, पण सैतानिक दूतांचं सहाय्य मिळायच्या गुणवत्तेमध्ये नंबर 1 ला येऊ. Amen. आमेन. But David says दावीद बोलला in Psalm 26 verse 6, स्तोत्र 26 त्यातलं 6वं वचन. I will wash my hands in innocence, so I will go about your altar. स्तोत्र 26 आणि त्यातलं 6वं वचन. मी आपले हात निर्दोषतेत धुईन, तेव्हा हे यहोवा मी तुझ्या वेदीभोवती फिरीन. Only after washing his hands in innocence, he will go about the altar of God. म्हणजे निर्दोषतेत हात धुतल्यानंतरच तो वेदीभोवती फिरणार आहे. That means म्हणजे only after I am cleansed of innocency, then I will go in prayer. निर्दोषतेत मी धुतल्यानंतरच मी प्रार्थनेत जाऊ शकतो. Otherwise, then prayer has no meaning. नाही तर त्या प्रार्थनेला अर्थ नाही, केली तरी अर्थ नाही. Amen. आमेन. See, that same words were lifted up by Pilate आणि पिलातानं तेच शब्द पुकारले as he बघा. washed his hands in the presence of Jesus. आणि जसे येशूच्या सहवासामध्ये पिलाताने हात धुतले And he said, I am innocent of the blood of this person. आणि पिलात म्हणाला, या व्यक्तीच्या रक्ताविषयीनं मी निर्दोष आहे. What was it? म्हणजे काय? It was religion. धर्म. Amen. धर्म. It was religion. धर्म केला त्यांनी, धर्म. Pilate was displaying religion. पिलातांनी धर्म दाखवला, धर्म पाळला, धर्म दाखवला. He said, I am innocent of this blood of this person. पिलात म्हणाला, या व्यक्तीच्या रक्ताविषयीनं मी तर निर्दोष आहे. But David said, पण दावीद म्हणाला, see, I will wash my hands in innocence. मी आपले हात निर्दोषतेत धुईन, Then I will go about your altar. आणि मग मी तुझ्या वेदीभोवती फिरीन. Praise the Lord. आमेन. David's prayer was pure because his hands were washed. दाविदाची प्रार्थना शुद्ध होती कारण त्याचे हात धुतलेले होते. David was helped by the angels because his hands were innocent. दाविदाला दूतांची मदत मिळत होती कारण की त्याचे हात धुतलेले होते. Daniel got help because he was innocent and blameless. दानिएललाही देवदूतांचं सहाय्य मिळालं कारण की तो निर्दोष होता, निष्कलंक होता. And that's why every time we sin, म्हणून ज्या वेळेला आपल्याकडनं पाप होतं, we don't need to justify ourselves. त्याला आपण बोलून नाही मी बरोबर होतो, तुम्हाला माहित नाही असं झालं म्हणून मी असं केलं, असं सगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. Amen. आमेन. Because the devil will want to justify you. कारण की सैतानाची इच्छा हीच असणार आहे की तू स्पष्टीकरण दे की असंच झालं म्हणून मला करावं When लागेल. you justify yourself, then you don't wash your hands. When you don't wash your hands, you pray, but it is a religious prayer. आणि जेव्हा तू अशा पद्धतीनं स्वतःचा न्याय, स्वतःचं स्पष्टीकरण द्यायला जातो, याचा अर्थ तू हात धुत नाहीये. हात न धुता कदाचित तू प्रार्थनाही करशील पण ती प्रार्थना पोचणार नाहीये. Amen. आमेन. And like small children, जसं लहान मुलं, when you say, why you got so less marks in this subject? समजा त्यांना विचारलं की या विषयात इतके कमी मार्क का? Oh, my teacher, no, is always against me. नाही, काय करायचं, टीचर नेहमी माझ्या विरुद्ध. अरे पण मी That teacher does not like me. Sir, टीचर नेहमी माझ्या विरुद्ध असतात, त्या टीचरला मी आवडतच नाही. अगं पण मी टीचरच्या नाही तुझ्या मार्कांचं विचारलं. see, they would never accept their mistakes. ते कधी स्वीकारणार नाहीत की माझी चूक आहे का, माझ्याकडनं अभ्यास कमी झाला का, कंटाळा आला का, काय. Amen. Amen. And sometimes when we grow up also we follow the same. आणि कधी कधी आपण मोठे झाल्यानंतर पण तसंच वागतो. Amen. आमेन. की मी नाही, And then we justify ourselves. आणि स्वतःचं स्पष्टीकरण द्यायला मी नाहीच.
त्यांनी असं नाही केलं हो. तर मी बोललो ते नसतो. छे मी असं नाही ते हो पण त्यांनी केलं म्हणून माझ्याकडनं झालं. See, he instigated me and I got irritated. त्यांनी उचकलं हो मला मग माझा राग अनावर झाला. See? अहो पण झाला ना. And what happens? मग काय होतं That does not allow you to wash yourselves before the Lord. त्यामुळे मग काय होतं की हट्टी हृदय ना मग ते आपण देवासमोर आपले हात धुवून घेत नाही मग And so we pray मग प्रार्थना करायला and it's बसतो. not effective. प्रार्थना करायला बसतो खरे केली सुद्धा पण ती पोचती कुठे. Amen. आमेन. See, there has to be little fault on our side. I'm not saying you are 100% at wrong. मी काय Maybe म्हणतो? you are 1% wrong. मी काय म्हणतो 100% तुझ्याकडनं चूक नसेल चल कबूल आहे पण 1% आधा टक्का तो तेरे से किधर कुछ गडबड हो गया का. You cannot clap with one hand. Something has to go into it. एका हातानं टाळी वाजत नाही ना दो हात से बसती ना. But somewhere you are also at fault. तर कुठेतरी माझंही चुकलेलं आहे. And so we need to tell the Lord. तर आपण प्रभूला सांगायची गरज आहे. See, you जिथे don't कुठे? need to say he is 99% wrong. असं म्हणायची गरज नाही. नाही नाही ती बाप्पा तुला काय माहिती 99% तो चुकलाय माझा God will 1% say, काय. let him come to me and say to me ते about बाप काय म्हणे हे तू तुझं बघ त्याला माझ्याकडे येऊ दे मग मी त्याचं बघीन. Praise God. तू तुझ्या 1% बघ ना. We are more interested in 99%. मग आपल्याला 99% त्यांनी केलं मग त्याचं काय करता करता इथं आपली वाट And that's लागते. why we don't change. आणि म्हणून आपण बदलत We नाही. don't change for the better. म्हणून आपण चांगले We चांगले are not चांगल्याकडे बदलत purified. नाही. We are म्हणून not आपण- sanctified. म्हणून आपण शुद्ध होत नाही पवित्र होत नाही We are not त्याच्याबद्दल strong. काय? आपण म्हणून बलवान होत नाही खंबीर होत नाही हट्टी We don't accept our fault. स्वीकारत नाही ना की मी चुकले. At least before God accept. अरे कमीत कमी देवासमोर तर स्वीकार आणि Lord, म्हणून I'm टाक sorry, की Lord. प्रभू मला क्षमा कर. Maybe somewhere, Lord, I did something which caused this. कदाचित देवाप्पा माझ्याकडनं पण काहीतरी झालेलं असणार आहे की ज्यातनं हा सगळा गोंधळ झाला. Amen. आमेन. Let us not refuse to accept the blame for our actions. आणि आपण जी कृती केलेली आहे त्या कृती मागे दोष आपलाच आहे हे स्वीकारायला कशाला डगमगताय. Amen. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात I'm not the only one doing, the whole world is doing this. मी नाही एकटा करत आहे अख्खं जग करत आहे. अरे अख्खा जग करू दे हो ना. ना अख्ख्या जगाला नरकात आहे, तू कुठे झाला. Amen. आमेन. Immediately confess your folly. लगेच आपलं पाप आपली चूक कबूल God करायची. blameless. दे बाप्पा मी चुकले मला क्षमा कर. येस हालेलुया. Amen. आमेन. म्हणजे हिशोब पेंडिंग ठेवायचीच नाही. 1 Thessalonians 2:10. 1 थेसलनी 2:10. Paul says, you are witnesses and God also how we devotedly and justly and blamelessly behaved ourselves among you who believe. 1 थेसलनी 2:10. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांशी आम्ही किती पवित्रतेने व न्यायीपणाने व निर्दोषतेने वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात आणि देवही आहे असं पॉल म्हणतो. Tell him, what a strong statement. अरे कल्पना करा विधानात किती वजन आहे. That is a staggering statement. म्हणजे काय म्हणजे एखाद्याच्या पायाखालची जमीन घसरवून टाकेल असं हे विधान आहे To call God to be a witness. की देव You are माझा holy. साक्षी आहे. देव माझा साक्षी आहे की मी पवित्रतेनं राहिलोय. Amazing. म्हणजे आश्चर्यकारक सलाम आहे सलाम. He is calling God to be a witness concerning his holiness. की देव माझा साक्षी आहे. आमेन आमेन Amen. आमेन. Concerning his blameless life. मी पवित्र मी न्यायीपणे वागलो मी निर्दोष याविषयी ना माझा साक्षी देव आहे. And without flinching he is saying it. आणि अजिबात न डगमगता तो हे बोलतोय. And people say, oh, Paul is boasting. मग लोक काय म्हणतील हा पॉल बडाय मारतो. But only a person living an upright life can say such things. अरे पण एखादा माणूस जो अगदी सरळ जीवन जगत असेल ना तोच असं बोलू शकतो. How long would we be living and confessing, I am a sinner, I am a sinner, I am falling down, and that song is there, Mai gira, Mai gira, Mai gira. किती वेळ आपण असं जगणार आहोत. किती वेळ असंच जगायचं ठरवलेलं आहे. पापात पडायचं मग परत क्षमा मागायची परत पडायचं परत क्षमा मागायची परत पडायचं परत क्षमा असं किती वेळ. मैं पापी हूँ प्रभु जी. People love that song. लोकांना ते गाणं खूप आवडतं. आमच्या जमान्यात तर खूप आवडायचं. People used to sing that song. गायचे लोक खूप गायचे हे गाणं त्यावेळेला मैं पापी हूँ म्हणजे काय प्रभुजी. आज गाल्लं तर उद्या पाप करायचं. हो म्हणजे आजचा हिशोब संपला उद्या परत पाप. आणि परत पाप करायचं परत गायचं. परत मी गायचं. पापी हूँ प्रभु जी. एक नवीन धर्म तिथे सुरू. See, I am a sinner, I am a worm, मी पापी आहे मी आळी आहे I am an insect, मी किडा आहे worthless, मी मोलहीन आहे no good. मी किंमतहीन आहे मी बिनकामाचा आहे. अरे तू कशाला ते बोलतोय. दुसऱ्यांनी बोलले तर आम्ही म्हणू तू क्यों कबूल ऐसा कर रहा है. कोई दूसरा के बोले तो हम सोचे भी. You cannot call yourself insect and start claiming to do victorious jobs for God. तू काय स्वतःला मी किडा आहे मी आळी आहे मी बिनकामाचा आहे मी रिकाम टेकडा आहे माझं काय बाबा
हे असं बोलून तू काय देवासाठी विजयी पराक्रम करायचं म्हणतोस? And so 100% perfectness or holiness is a far-fetched dream for many then. आणि मग अनेकांसाठी मग काय होतं की 100% पवित्रता, निर्दोष जीवन, न्यायीपण म्हणजे असं ड्रीमलँड मधलं ड्रीमच आहे. Amen. See, let there be a goal in our life that I will be perfect. जीवनात एक गोल ठेवा ना की मी परिपूर्ण जीवन जगीन. Amen. I will Amen. be perfect. I will do it. जीवनात एक ध्येय ठेवा ना, एक गोल ठेवा की मी चांगलं वागीन, मी माझा सद्विवेक भाव चांगला ठेवीन, मी पवित्र जीवन जगीन, मी परिपूर्ण जीवन जगीन. Then would we triumphantly say like Paul, imitate me. आपण कधी पॉल प्रमाणे विजयीपणे म्हणणार की माझं अनुकरण करा? Amen. हा? See, it doesn't come just living a shabby life. It comes with a determination. कसंही गबाळ जीवन जगून असली विधानं एखाद्याच्या तोंडातनं बाहेर पडतात का? गबाळ जीवन जगून नाही, त्यांनी निश्चयच केला होता की मी परिपूर्ण पवित्र जीवन जगणार आहे. Praise God. I कोणी will काय strive. करेल? मी प्रयत्न करणार I आहे, will strive to enter the narrow way. मी प्रयत्न करणार आहे, त्या लहानशा दरवाजातनं मी जाणार आहे. Jesus says, strive to enter the narrow road. येशू म्हटलं की तुम्ही त्या लहानशा छोट्याशा दरवाजातनं आत जायचा प्रयत्न तर करा. Amen. आमेन. At least He will help you. He will send the Holy Spirit to give you strength and कमीत help. कमी तो तुम्हाला मदत करेल, पवित्र आत्म्याला तुमच्या मदतीसाठी पाठवेल He will send angels to minister for you. आणि तुझी सेवा करायला दूत पाठवेल. Stand for truth. Stand for the सत्यासाठी उभे real राहा, thing. Stand सत्यासाठी for उभे राहा, God. सत्यासाठी उभे राहा, देवासाठी उभे राहा, वास्तविकतेसाठी उभे राहा. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, Daniel hurt no man. दानिएलने एकाही माणसाला इजा केलेली नव्हती. Now Daniel revealed to us दानिएलने आपल्याला सांगितलं why the third reason that he got angelic protection. तिसरं कारण की का त्याला देवदूतांचं सहाय्य मिळालं. Verse 22 once again, Daniel 6. दानिएल 6:22 वचन परत एकदा. My God has sent his angel and has shut the lion's mouth that they have not hurt me, for as much as before him innocency was found in me, that is before God, and also before thee, O king, I have done no hurt, that is before man. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहांची तोंडे बंद केली आहेत, म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही, कारण त्याच्यासमोर माझ्याठायी निर्दोषता असलेली आढळली. आणि राजा तुझ्यासमोरही मी कोणास कधी उपद्रव केलेला नाही. See, he stood strong and faithful before God and before man. तो देवासमोर आणि लोकांसमोर खंबीर आणि विश्वासू असा उभा राहिला. You know how Daniel, when he was very young, दानिएल जेव्हा फारच लहान जवान होता तेव्हा he interpreted the dream shared by the king. तुम्हाला माहितीये ना, राजाने सांगितलेलं स्वप्न, त्या स्वप्नाचा अर्थ यांनी सांगितला. Not only the interpretation of the dream, but the dream itself. आणि स्वप्नाचा अर्थ नाही तर स्वप्नही त्यांनी सांगितलं. And the king was very, very happy. आणि राजा फार आनंदी झाला. Amen. Amen. That was the king Nebuchadnezzar. नबुखेदनजर राजा होता तो. And so he appointed Daniel to a very high position आणि मग त्याने दानिएलला एकदम हाय पोस्ट वरती नेमलं, and gave him gifts. त्याला दान भेटी दिल्या. And then मग Bible says he died. बायबल म्हणतं की तो वारला. And then after his death, त्याच्या मृत्यूनंतर Belshazzar took his place. बेल्शेझर राजांनी त्याची जागा घेतली. And in the presence of King Belshazzar, बेल्शेझर राजाच्या सहवासात Daniel again retained the high position. दानिएलला तीच हाय पोस्ट होती. See, the kings are dying, but Daniel is still alive. राजे मरत होते पण दानिएल जिवंत आहे, पोस्ट 20 आहे. Praise God. Amen. I mean, somewhere God was helping him, isn't it? म्हणजे कुठेतरी देव त्याला मदत करत होता की नाही. And then when Belshazzar saw the handwriting on the wall, आणि बेल्शेझर राजाने जेव्हा भिंतीवरती लेख पाहिला, you know how he was drinking the cups of gold and silver that was dedicated in the temple. आणि कशा पद्धतीनं तो मंदिरात समर्पित केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या पात्रांमध्ये पीत होता, सेवन करत होता, तुम्हाला माहिती आहे. See, when you go against the word of God, you know, you cannot live long. देवाच्या शब्दाविरुद्ध वागून काय दीर्घायुष्य मिळतं का? मिळेल का? And so we see Daniel, there was a handwriting from God, तर देवाकडनं एक लेख आला, हस्तलेख. and Daniel revealed the handwriting. आणि दानिएलनं तो लेख, तो कोणाच्या हातचा ते प्रगट केलं. And that same night, Belshazzar died. त्याच रात्री बेल्शेझर राजा वारला. And then King Darius took over. मग दारियावेश राजा आला. See, Huh? now, see, Daniel is now under the third king. आता हा दानिएल तिसऱ्या राजाच्या हाताखाली आहे. 2 मेले, हा तिसरा आहे. See, नबुकेदनेझर गेला, बेल्शेझर गेला, आता दारियावेश, पण दानिएल जिवंत. and now under Darius, दारियावेश राजाच्या हाताखाली he is still in that high position. त्याच हाय पोस्ट वरती दानिएल तरी पण आहे. Can you imagine? माझं प्रमोशन, माझी जागा कोणी घेत नाही. His promotion nobody could take over. दानिएलचं प्रमोशन, दानिएलची जागा कोणी घेऊ शकत नव्हतं. Kings would come, kings would go, Daniel would stay फार there. राजे आले, राजे गेले, राजांची सिंहासनं गेली, राजांचे जीव गेले पार, पण दानिएल तिथंच आहे.
people will come, people will go, you will remain there, you will be promoted, nobody can take away the place. लोक येतील, लोक जातील, पण तुम्ही तिथे राहाल, तुम्हाला बढती मिळेल आणि कोणी तुम्हाला काढू शकणार नाही. Daniel was on 3 administration posts. पहा, दानिएल तिसऱ्या राजाच्या व्यवस्थापनामध्ये त्याच पोस्टवरती. And Bible says that Darius hired 120 bureaucrats. आणि बायबल म्हणतं की दार्यावेश राजाने 120 प्रतिष्ठित माणसांना गोळा केलं. And he could not keep an eye on all of them. आता सगळ्यांवरती तो काही नजर ठेवू शकत नव्हता. Amen. आमेन. Because all those people were not very close to King Darius. They had been coming from Belshazzar, and so they were slightly like his enemies. कारण हे सगळे दार्यावेश राजाच्या जवळचे नव्हते. बेलशाझर राजाच्याही जवळचे त्यातले काही होते, तर त्यातले काही त्याला शत्रू सारखेच होते. आणि सगळ्यांवरती हा राजा दार्यावेश नजर ठेवू शकेना. So he had 3 administrators तर त्याचे 3 to व्यवस्थापक watch over them all, या सगळ्यांवरती लक्ष ठेवायला, that they would not cheat the king, की यांनी राजाला कुठे फसू नये, that they didn't have sticky fingers to rob. की यांनी कुठे काही असे चिकटी बोट लावू नये काही घ्यायला. Amen. आमेन. And that people would pay the tax and they would collect it आणि promptly. लोकांकडनं मग जकात घेणार, स्वतःकडे ठेवणार, असलं काही होऊ नये. So one of the administrator was Daniel. त्यातला एक व्यवस्थापक होता दानिएल. See, all the accounts were going through Daniel. सगळे अकाउंट, सगळा हिशोब दानिएलच्या नजरेतनं जायचा. Can you imagine how much they trusted Daniel? कल्पना करा, म्हणजे दानिएलवर किती विश्वास ठेवला असेल त्यांनी. And Daniel was a stranger for them. आणि दानिएल तसं म्हटलं तर ह्यांच्या सगळ्यांसाठीच अनोळखी. And by this time, तर Daniel was about 80 years old. दानिएल जवळजवळ 80 वर्षाचा झाला. He was 80 years old. तोवर जवळजवळ दानिएल 80 वर्षाचा झाला. Yet he was healthy at that age. तरी सुदृढ होता त्या वयातही. He worked hard as an administrator under Darius. आणि दार्यावेश राजाच्या हाताखाली व्यवस्थापक म्हणून 80 वर्षाचा असतानाही सुदृढ आणि कष्ट करणारा. Amen. Amen. And he was very honest. अतिशय प्रामाणिक. And he had already been through a few kings. आणि काही राजांच्या हाताखालनं ऑलरेडी तो जाऊन आलेला. He spent many years in the government. बरीच वर्ष त्याने त्या सत्तेत घालवलेली. He knew who were lying, who were cheating. He knew all those people. तर त्याला सगळ्यांच्या सगळ्या नाड्या माहिती होत्या की कोण खरं, कोण खोटं, कोण फसवतो, कोण फसवत नाही. None could get away with him because that fellow had vision. आणि कोणी दानिएलच्या नजरेतनं सुटू शकायचं नाही, कारण की दानिएल दृष्टांताचा माणूस. आमेन. And all the kings knew that Daniel will get a dream if somebody does wrong. सगळ्या राजांना माहिती होतं कोणी काही चुकीचं केलं तर भले कोणी सांगो नाही सांगो, डायरेक्ट भरून याला स्वप्न पडतात. And so you can imagine how many people hated Daniel. म्हणजे कल्पना करा त्याचे वैरी किती असतील आणि किती माणसांनी त्याचा तिरस्कार केला असेल की ह्याला सगळं माहिती असतं ते कसं. And so when the king saw what an exceptional job Daniel was doing, आणि राजांनी जेव्हा पाहिलं की काय फर्स्ट क्लास आणि झकास काम हा दानिएल करत he आहे, wanted to elevate Daniel. त्या राजाच्या मनात आलं की दानिएलला आपण उन्नती He देऊ. said, I will not place him among the 3, I will elevate him. मी त्याला तिघांमध्ये ठेवणार नाही, मी त्याला वरची पोस्ट I will देतो. make him the administrator of the whole land. आता मी संपूर्ण प्रदेशाचाच त्याला व्यवस्थापक That was बनवतो. becoming something like a prime minister of the म्हणजे land. जणू काही त्या देशाचा, त्या प्रदेशाचा पंतप्रधान करण्यासारखं राजाच्या मनात आलं. And this is what, triggered those people that they started hating him. आणि त्याच्या पायी लोकांमध्ये हा सगळा गोंधळ सुरू झाला. काहींना ते खटकलं. All the 120 bureaucrats did not like Daniel being elevated to such a high place. सगळ्या 120 प्रतिष्ठितांना आवडलं नाही की दानिएलला एवढ्या मोठ्या हायपोस्ट पर्यंत घेऊन And जायची they were महाराजांना काय गरज आहे. they were very envious of him. आणि सगळ्यांना ईर्ष्या व्हायला लागली, सगळे जळायला लागले की ह्याचंच का, ह्यालाच का. Because if he is the leader, कारण तो जो लीडर आहे, I mean, nobody can cheat in the land. दानिएलला जर लीडर करून ठेवलाय ना, अख्ख्या देशात कुणामध्ये हिंमत आहे की कोणी कोणाला फसवेल. There would not be any bribes. कुठेही कोणी लाच घेणार नाही. Amen. आमेन. See, King Darius knew one thing. दार्यावेश राजाला माहित होतं As एक गोष्ट, long as Daniel is there, I have not to worry about anything. जोवर दानिएल जिवंत माझ्या दरबारात आहे, मला काही टेन्शनचं काम नाही. That's why Darius loved Daniel. म्हणून दार्यावेश राजाचं दानिएलवर प्रेम, So much he loved. खूप प्रेम, खूप. And he used to say, Daniel, you worship God. आणि तो म्हणायचा दानिएलला, तू कर आराधना. And so these people, they used to try to find something wrong with Daniel that they could, catch him. आणि यांना ज्यांना खटकलेलं होतं त्यांना नेहमीच दानिएलमध्ये काहीतरी खोट काढायची इच्छा असायची की कुठं तरी याच्यात खोट सापडावी तर आम्ही महाराजांना जाऊन सांगू. But see, they could not find anything wrong him doing in administration. पण त्यांना व्यवस्थापनामध्ये तो दानिएल कुठेही काही चुकीचं काम करताना सापडायचाच As नाही. long as hard as they looked into his follies, आणि अगदी डोळ्यात तेल टाकून ते प्रयत्न करत असतील की कुठेतरी ह्याच्यामध्ये व्यवस्थापनाचं काम करताना चूक सापडावी बा. see, they could not find anything wrong with him. पण नाही ना सापडली त्यांना काही चूक. See,
They could not find anything नाही wrong with his सापडली work. नाही त्याच्या कामात, दानिएलच्या कामात ह्यांना काही चूक सापडलीच नाही. Yes, they found wrong with his worship, आराधनेत खोट सापडली, but not with his work. कामात नाही. You know what can we learn from Daniel? काय दानिएल पासून आपण शिकू शकतो? It's not just that people should not find fault with our religion, they should not find fault even in our work. फक्त लोकांना आपल्या धर्मात आणि आपल्या धार्मिक कामांमध्ये खोट दिसता कामा नये एवढं नाही, धार्मिक कामांमध्येही लोकांना आपल्या खोट सापडता कामा नये. आणि आपली जी बाकीची कामं आहेत, व्यवस्थापनाची किंवा बाकीची कुठलीही कामं, त्या कामांमध्येही लोकांना आपल्या खोट सापडता कामा नये. Amen. आमेन. The work is the reflection of the God whom you serve. आपण जे काम करतो ते काम ज्या देवाची आपण सेवा करतो त्याचं प्रतिबिंब आहे. माहिती आहे? Are you understanding? कळतं? Whatever work you put in, जे काही काम आपण करतो put 100%. 100% करा, सेवा करणाऱ्या देवाचं ते प्रतिबिंब आहे. Faithfulness, विश्वासूपणा, confidence. विश्वास, King प्रामाणिकता, Darius was confident about Daniel. सरळता, सात्विकता, इमानी. दार्यावेश राजाला 200 ने 500% खात्री होती दानिएलची. That's why even though he was 80 years old, he could not retire him. आणि म्हणून दानिएल जरी 80 वर्षाचा झाला तरी दार्यावेश राजा त्याला निवृत्ती द्यायला राजी नाही. आप रिटायरमेंट लेने का नहीं, भले बैठ के करो लेकिन आप बैठो. Praise the Lord. Amen. We don't want you to retire. तुम्ही निवृत्ती घ्यायची नाही. That kind of standing Daniel had before his God and before his king and before his people. अशा पद्धतीचं जीवन होतं दानिएलचं, त्याच्या देवासमोर, त्याच्या राजासमोर आणि प्रजेसमोर. Amen. So we need to be proper in the eyes of the world too. तर आपण जगाच्या नजरेत पण योग्य असायला हवं. Daniel lived a proper life before the world. दानिएल लोकांच्या जगाच्या नजरेत पण योग्यतेचं जीवन जगला. And that is how he got angelic help. अशा पद्धतीनं त्याला देवदूतांचं सहाय्य मिळालं. He grew in the eyes of God, he grew in the eyes of the people, he grew in the eyes of his king. देवाच्या नजरेत, राजाच्या नजरेत आणि प्रजेच्या नजरेत दानिएल वाढला. So the third reason why he got angelic help was because he was right in the eyes of the world. तिसरं कारण त्याला दूतांचं सहाय्य का मिळालं, कारण की तो जगाच्या नजरेतही बरोबर होता. Amen. Amen. That word hurt in Hebrew, हिब्रू भाषेमध्ये तो शब्द हर्ट, इजा. इजा, कोणाचं इजा नाही केलं, hurt. उपद्रव. मी कुणाला कधी काही इजा किंवा उपद्रव केलेला नाही. See, it is the only word in the Old Testament, the जुन्या- only word. जुन्या करारातला एकच हा शब्द. Amen. Amen. But we can get its meaning through studying the root of it. पण त्याच्या मुळातला अर्थ काढून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. The root meaning of hurt is उपद्रव किंवा इजा याचा मूळ अर्थ म्हणजे crime गुन्हा, क्राईम or ruin. किंवा नाश, वाटोळ. That means म्हणजे he had never done any crime. त्यांनी कधी कुठला गुन्हा नाही केला. He had not ruined anybody. कुणाचाही नाश म्हणजे बोली भाषेत कुणाचंही त्यांनी वाटोळ लावलं नाही कधी. Very important. फार महत्वाचं. Two things very important. दोन गोष्टी खूप महत्वाच्या. In the eyes of the world, जगाच्या नजरेत don't do a crime, गुन्हा करू नका, don't ruin anybody. कुणाचंही वाटोळ करू नका. We need to live a proper life in the sight of others. इतरांच्या नजरेत पण आपण योग्य जीवन जगायला हवं. Not just once a while, कधीतरी वर्षात एकदा नाही, consistently. सातत्याने. Amen. Amen. And so when he made that statement आणि म्हणून जेव्हा त्यांनी हे विधान केलं that I have lived a proper life before man, की मी माणसांसमोर यथायोग्य जीवन जगलोय, he was about 85 to 90 years old. तेव्हा तर तो जवळजवळ 85 ते 90 वर्षाचा झालेला. 85 to 90 तेव्हा years तर old. दानिएल जवळजवळ 85 ते 90 वर्षाचा झाला होता. So when was he thrown in the lion's den? मग त्याला सिंहाच्या गुहेत कधी टाकलं? Not as a young boy. जवान होता तेव्हा नाही, When he was about 85 to 90 जवळजवळ years old. 85 ते 90 वर्षाचा होता तेव्हा दानिएल सरांना सिंहाच्या गुहेत टाकले. Praise God. आमेन. See, so there are principles behind God protecting our lives through the angels. तर देवदूतांद्वारे देवाने आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवायची इच्छा असेल तर त्याच्या मागे काही तत्व आहेत. So much is spoken of the courage of Daniel and his faithful men. दानिएलचे विश्वासू लोक, दानिएल मध्ये असलेली हिंमत, ह्या विषयी किती सारं बोललं गेलंय. But people miss out the reason for that courage. पण लोक हे मात्र विसरून जातात किंवा चुकवतात की ही सगळी हिंमत, ही सगळी धिटाई
कुठून आली? See, when we hear the story of Daniel and the lion's den, जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो वाचतो दानिएल सिंहाच्या गुहेत, we focus on Daniel's courage in the lion's den. त्याला दानिएल काय हिमतीनं आणि धाडसानं सिंहाच्या गुहेत गेला याविषयी आपण नेहमीच ऐकतो. See, we only hear about फोकस आपला तोच असतो Daniel's courage in the lion's den. की सिंहाच्या गुहेत दानिएल किती धाडसी, सिंहाच्या गुहेत दानिएल किती धाडसी. But isn't the experience of Daniel in the lion's den missing? परंतु दानिएलनं सिंहाच्या गुहेमध्ये जो अनुभव घेतला तो अनुभव लोकांच्या जीवनात किती मिसिंग आहे ना. Amen. We need to study as to why he had that courage. आपण याचाही अभ्यास करायला हवा की हे इतकं सारं धाडस त्याच्यामध्ये आलं, कुठून आलं, कसं येतो. Why the lions shut their mouth and went on fasting? का सिंहांनी तोंड बंद केली आणि उपवास धरला त्या दिवशी सिंहांनी. People talk about what happened in the lion's den. लोक बोलतात की सिंहाच्या गुहेत काय झालं, How Daniel was so bold. कसा दानिएल धाडसी होता. But see, he didn't do anything there in the lion's den. पण सिंहाच्या गुहेत गेल्यावर त्यांनी काही केलेलं नव्हतं. Because कारण shutting the mouth of the lion's den was not Daniel, but it was his God. सिंहांची तोंड बंद करणे हे काही दानिएलचं काम नाही, ते देवानी केलेलं होतं. Because once he's thrown in the lion's den, what can he do? कारण दानिएलला एकदा सिंहाच्या गुहेत फेकलं की तो काय करणार. He cannot show courage. तिथं काय आता धाडस दाखवणार, सिंह समोर आहेत. Say, एक बार उधर जाने के बाद फिर क्या. what can he do in the natural? He is 85 years old man. नैसर्गिक स्तरावर तरी काय करणार, असं म्हणजे जवान पण नाही, गबरू See, म्हातारा 85-90. his courage is not seen there. Inside, what courage you need? तिथं आतमध्ये काय धाडस लागणार आहे. Courage was outside. धाडस बाहेर, Courage was in the sight of God. Courage was in the sight of his people. धाडस बाहेर तो जगत असताना लोकांसमोर कसा जगला, देवासमोर कसा जगला, राजासमोर कसा जगला, काय केलं काय नाही तिथं. Faithfulness is outside the lion's den. विश्वासूपणा त्यांनी अंगीकारला आणि वापरला तो सिंहाच्या गुहेबाहेर असताना. Faithfulness is how he lived in the eyes of God and eyes of the people. विश्वासूपणा देवाच्या नजरेमध्ये, लोकांच्या नजरेमध्ये तो कसा वागला, कसा राहिला, हे सगळं बाहेर सिंहाच्या गुहेत गेल्यानंतर आपण काय पराक्रम करून दाखवणार आहे. Amen. आमेन. And his enemies were looking out for somehow to trap this fellow. आणि त्याचे शत्रू वाटच बघून होते की कुठेतरी आपल्याला हा जाळ्यात अडकवायला The जमावा. Bible says they could not find any. पण बायबल म्हणतं की त्यांना कुठे काहीच असं सापडलं नाही. Daniel 6:4. दानिएल 6:4. Then the presidents and princes sought to find occasion against Daniel concerning the Hallelujah. kingdom, but Amen. they could find none occasion nor any fault, for as much as he was faithful, neither was there any error or fault found in him. दानिएलचा 6 अध्याय 4 वचन. तेव्हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांनी दानिएला विरुद्ध राज्य कारभारासंबंधाने निमित्त सापडावे म्हणून शोधले, परंतु त्यांच्याने काही निमित्त किंवा दोष काढवेना, कारण तो विश्वासू होता आणि त्याच्या ठाई काही चूक किंवा दोष त्यांना सापडेना. See, they are speaking about his administration work, okay? म्हणजे दानिएलच्या व्यवस्थापनाच्या कामाविषयी ते आता बोलतायत Say, की त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठेतरी खोट निघावी, बस त्याला आम्ही इथून काढू. say, they sought to find occasion concerning the kingdom. राज्याविषयी, राज्य कारभारा संबंधाने, Karbarat. राज्य कारभार, They searched for some fault in the way he was handling government affairs. की सत्तेमध्ये, राज्य कारभारांमध्ये जे काही राज्य कारभार हा दानिएल करत आहे, बस एक खोट सापडू दे. See, they couldn't find anything to criticize him or condemn him. पण नाही ना सापडली एक पण खोट आणि दोष की ज्यातनं त्याला ते लोक दंडाज्ञा देऊ शकतील का त्याला शिक्षा देऊ He was शकतील. faithful, innocent, always responsible and accountable, always trustworthy. कारण तो नेहमीच विश्वासू होता, विश्वास ठेवण्यास जोगा होता. See, आमेन. and that's one of the reasons why he got angelic help. in हे the एक lion's कारण, den. हे एक कारण की ज्या कारणापायी त्याला सिंहाच्या गुहेत फेकल्यानंतर मदत मिळाली, त्यातलं एक कारण हे. Amen. आमेन. Praise the Lord. Amen. And that's why Jesus said, remember, म्हणून येशू म्हणाला, तुम्हाला आठवते, you will see angels ascending and descending on the Son of Man. तुम्ही देवदूतांना मानवी पुत्रावर खाली येताना जाताना पाहाल. Lot of angelic activity over the life of Jesus. येशूच्या जीवनावर सुद्धा खूप देवदूतांचं कार्य झालं. Why? का? Because Pilate said, काल पिलात बोलला, I find no fault in him. या माणसात मला काही दोष सापडत नाही. I find no fault in him. मला या माणसात कुठे खोट सापडत नाही. I find he has no guile. ह्याच्यामध्ये कपट नाहीये.
असं पिलात बोलला. That repentant thief also on the cross said, isn't it? तो पश्चातापी चोर पण वधस्तंभावर लटकून बोलला We are sinners. की आम्ही पापी आहे. But this man had done nothing amiss. पण या येशूनी काही चुकीचं केलेलं नाही. See, even that fellow said he had done nothing amiss. त्या चोरांनी पण कबूल केलं की या येशूनी काही चुकीचं केलेलं नाही. Even the scribes, the sinners, they said, खाली ते शास्त्री पापी तेही बोलले he saved others. की ह्यानी इतरांना वाचवलंय, But himself he could not save. स्वतःला वाचू शकत नाही. They agreed he saved others. पण त्यांनी हे तर कबूल केलं ना खालच्या शास्त्र्यांनी की जे पापी होते की येशूनी इतरांना वाचवलंय. Amen. आमेन. The problem with most people is अनेक माणसांची समस्या ही आहे they will never have opportunity to prove God's faithfulness in the lion's den because they have not proved their faithfulness in their day-to-day life. त्या अनेक माणसांची समस्या हीच आहे की सिंहांच्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांना देवबाप त्यांच्या बाजूनी कार्य करत आहे का, त्यांच्यावर कृपा करत आहे का, सिंहाची तोंड बंद करत आहे हे करताना दिसत नाही का, त्याचा पुरावा दिसत नाही. याचं कारण की बाहेर जे जीवन ते जगलेले आहे, ते जगलेलं जीवन जे होतं ते जीवन त्या पुराव्यासारखं नाहीये की देवानी त्या गुहेत उतरून त्यांना सोडवावं. Amen. Say, every day if you are faithful, रोज जर तुम्ही विश्वासू राहिला, every day if you walk in righteousness, रोज जर तुम्ही धार्मिकतेनं चाललात, if God forbid you are thrown in the lion's आणि den, देव न करो अशी पाळी आली की तुला सिंहाच्या गुहेत टाकलं, you don't need to say, "Ira bara 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 bara." See, तर तिथे जाऊन बाबा शंड रोको रोबा बाबा नरो नको, you just sit down calmly. तिथं शांत बसायचं. Angels will shut the mouth of the देवदूत lion. येऊन तोंड बंद करून जातील सिंहाचं. When we shout like that, आपण कधी असं ओरडतो? when we have not walked in faithfulness every day, विश्वासूपणे जर आपण रोज चाललो नाही तर and then असला we are आरडाओरडा. thrown in the lion's den, विश्वासूपणे रोज चाललो नाही आणि समजा सिंहाच्या गुहेत जायची पाळी आली Suddenly किंवा what we do? असला आरडाओरडा. Lord forgive my sins, cleanse me, wash me, हे बाबा हल्ल्या, हे आमचं सगळं जबाबदार. by that time the lion is अरे पण आजवर काय eating केलं? half of you. आजवर क्या कर रहा था? Praise the Lord. Many people will wonder how can angels help such बरीच times. लोक आश्चर्य करून म्हणतील की देवदूत कसं काय सहाय्य करतात They अशा must be वेळेला? saying, rationalizing, how did he shut the mouth of the lions? ते तर्क वितर्क करायचे नाही, पण देवदूत आले कसे? मग त्यांनी येऊन सिंहाचं तोंड बंद केलं Some say, कसं? oh, the lions were very old. काही लोक म्हणतात नाही सिंह खूप म्हातारे होते. आता He had no त्याच्याशी आपला teeth. काय संबंध आहे? And then some say, no, Daniel was very old, so he wouldn't have been tasty for the lion. मग काही लोक म्हणतात नाही दानिएल तोवर खूप म्हातारा झाला होता तर सिंहांना त्याचं मांस काही टेस्टी लागलं नसतं म्हणून. Some say, no, the Daniels were. कमालच आहे हा, माणसांचे विचार म्हणजे हाईट वरच Some असतात. people say, oh, the lions were very well fed, so they didn't want to have काही another meal. लोकांचं मत असं नाही, सिंह फार खाऊन पिऊन अगदी आले होते, पोट भरलेलं होतं गच्च म्हणून त्यांनी खाल्लं नाही. Some people दानिएलला. say, काही लोक म्हणतात oh, it's just a story, it never really "नाही, happened. ती एक कहाणी आहे, फक्त गोष्ट आहे, असं कधी झालेलंच नाही." म्हणजे लोक काय काय And म्हणतात. some say, oh, it only happened in the Old Testament, never happens now. काही लोक म्हणतात नाही नाही, नाही हे फक्त जुन्या करारात झालेलं होतं, नवीन करारात नाही होत काय. But do you know, पण तुम्हाला माहित आहे का angelic activity is spoken more in the New Testament than in the Old Testament. देवदूतांचं कार्य नवीन करारामध्ये जास्त प्रमाणात बोललं गेलेलं आहे जुन्या करारापेक्षाही, And moreover, आणि त्याहून जास्त more is spoken of angelic activity after the Pentecost than before the Pentecost. पेंटेकॉस्ट नंतर देवदूतांचं कार्य जास्त प्रमाणात बोललं गेलंय पेंटेकॉस्टच्या अगोदरपेक्षा. Praise the Lord. आमेन. म्हणजे आपल्याला काही कारण लावून चालणार See, नाही. these are rational thinking because in Daniel 6:24, तर्क वितर्क आहेत हे सगळे, कारण की दानिएल 6:24 when other people were thrown down in the lion's den, इतर माणसांना जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, what happened? काय झालं? Bible says they were overpowered and killed. गुहेच्या तळात पोहोचण्यापूर्वीच सिंहांनी त्यांच्यावर प्रबळ होऊन पूर्वीच म्हणजे पूर्वीच see, when the others were being sent down, हे बाकीच्यांना जेव्हा फेकण्यात येत होतं, see, halfway only they started eating them. म्हणजे बाबा खाली पोहोचायच्या आधीच मेले. See, halfway only they were eating. अर्ध्या त्या सिंहांनी, See, what does it show? They were wild animals. ही जंगली जनावरं होती. Amen. म्हणजे जर्नी पूर्ण पण झाली नाही फेकण्याची, तो खाली पोचायच्या सिंहांनी त्यांना अर्ध्यातच धरून खाऊन टाकलं. And Daniel was found alive. आणि दानिएल मात्र जिवंत And सापडला. he said in verse 22, 22 वचन म्हणतं, my God sent his angels and shut the lion's mouth. माझ्या देवाने दूत पाठवले आणि सिंहाचं तोंड बंद केलं. Why did it happen? का असं झालं? Because of some principles involved, and that's what we are studying. कारण की काही तत्व त्याच्या मागे होती गुंतलेली, त्याचाच अभ्यास आपण करत आहोत Practicing a right life. की योग्य जीवनाचा सराव करा. Amen. आमेन.
practicing a right life. योग्य जीवनाचा सराव करा. If you have anything against anybody, कुणाच्याही विरुद्ध काही असेल ना, forgive and reconcile. क्षमा करा, समेट करा, Amen. हिशोब Never सगळे hurt a संपवा. soul. कुणाला वाईट वाटेल असं करू नका. Never exploit anyone. कधी कुणाला जखमा करू Never नका. take advantage of anyone. कधी कोणाचा असा फायदा नाही घ्यायचा. Amen. कोणीतरी चांगले म्हणून त्याचा फायदाच घ्यायचा का सगळा. 2 Corinthians 7:3 Paul says, 2 Corinthians 7:3 पॉल म्हणतो, I speak not this to condemn you, for I have said before that you are in our hearts to die and live with you. 2 Corinthians 7 अध्याय 3 वचन पॉल म्हणतो, तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत नाही, कारण मी पूर्वी सांगितले आहे की आम्ही तुमच्या बरोबर मरावे, तुमच्या बरोबर जगावे, असे तुम्ही आमच्या हृदयात आहात. Praise God. आमचं मरणं जगणं सगळं तुमच्या बरोबर आहे. तुमच्या माथ्यावरती दोष फोडायला आम्ही फक्त हे बोलत नाही Huh? की दोषी तू दोषी तू दोषी आम्ही नाही, असं खेळायला आम्ही बोलत नाही. आमचं जगणं मरणं सगळं तुमच्या बरोबर आहे. Can you imagine that? कल्पना करा. In 2 Corinthians 6:6, 2 Corinthians 6:6 with pure heart, clear head, steady hand, in gentleness, holiness, and honest love. शुद्धपणाने, ज्ञानाने, सहनशीलतेने, उपकारकपणाने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने. Praise God. Amen. In verse 3, तिसरं वचन, giving no offense in anything, that the ministry be not be blamed. आम्ही कशातही अडखळण्यास कोणतेही कारण देत नाही, यासाठी की आमच्या सेवेला म्हणजे आमच्या मिनिस्ट्रीला दोष लावला जाऊ नये. Praise the Lord. आमेन. म्हणून आम्ही सांभाळतो. Amen. आमेन. No more masks. मुखवटे नाही. We are the same in private as well in खासगी public. जीवनात आम्ही तेच आणि लोक समुदायात पण आम्ही तेच. No playing with people's lives. लोकांच्या जीवनाशी खेळणे नाही. No playing games. गेम खेळायच्या नाहीत. No underhand methods. हाताखालचे उद्योग नाहीत. No tricking anyone. कुणालाही ट्रिक्की बिझनेस नाही. Amen. आमेन. Some time back we were in number games, but we are not. काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आपल्याकडे गणना होती. संख्येच्या खेळात आपण होतो, पण आता तेही गेलेलं आहे. Not twisting God's word to suit us. देवाचा शब्द मला जिथे सूट होतो तिथं फिरवायचा आणि वापरायचा असंही नाही. Amen. Amen. Our truth has to not only be hidden, it has to be displayed. आपलं सत्य लपलेलं फक्त नको, ते प्रदर्शनावर सुद्धा ठेवा. Amen. Amen. No hidden agenda. काही लपलेल्या गोष्टी नकोच, लपलेली कामं नकोच. When we live with this kind of life, अशा पद्धतीचं जीवन जेव्हा आपण जगू, God will protect us like Daniel. देव दानियल प्रमाणे आपल्याला सुरक्षित ठेवे. He saw 3 kings. 3 राजे त्यांनी पाहिले. All 3 died before his face. तिन्हीच्या तिन्ही त्याच्या नजरेसमोर मेले. But every time God was helping Daniel. पण ज्या दरवेळेला दानियलला देव मदत करत गेला. Paul says पॉल म्हणतो in 2 Corinthians 4:2, 2 Corinthians 4:2, but have renounced the hidden things of dishonesty, not walking in craftiness, nor handling the word of God deceitfully, but by manifestation of the truth, commending ourselves to every man's conscience in the sight of God. तर आम्ही लाजेच्या गुप्त गोष्टी नाकारल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही आणि आम्ही कपट भावाने देवाच्या वचनाचा उपयोग करत नाही, तर खरेपण प्रगट करण्याने आम्ही आपणास देवासमक्ष सर्व माणसांच्या विवेक भावास पटवतो. Amen. Amen. Only trying to be like Daniel in the lion's den is not the answer. फक्त दानियेला सारखं सीमेच्या गुहेत गेल्यानंतर वागायचा प्रयत्न करायचा, हे काही उत्तर नाही. Many times we have just told the story about Daniel in the lion's den. बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त एवढीच गोष्ट सांगितली जाते की दानियल सिंहांच्या गुहेत. We need to read his life outside the lion's फक्त den. तेवढी कथा सांगू नका ना. दानियलचं जीवन सिंहाच्या गुहेत जाण्या अगोदर बाहेर Amen. कसं होतं ते सांगा. Most of us say only what has happened in the lion's den. आपल्यातले जास्तीत जास्त लोक काय गोष्ट सांगतात, लेकरांना पण काय सांगतात, दानियलला सिंहाच्या गुहेत फेकण्यात आलं, पण तो किती धाडसी होता, सिंहाने त्याला काही केलं नाही. See, but we have to study his consistent life outside the lion's पण den. दानियलचं सातत्याचं जीवन त्या सिंहाच्या गुहेबाहेरचं आयुष्यभराचं कसं होतं ते सांगा. We need to study of his consistent prayer life, सातत्याचं प्रार्थनेचं जीवन दानियलचं, त्याचा आपण अभ्यास करायला his पाहिजे. consistency in obeying God's word, देवाच्या शब्दाच्या आज्ञा पालनाचं त्याचं जे सातत्य होतं त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. his consistency to be blameless in the eyes of the people. लोकांसमोर पण निर्दोषतेनं राहायचा त्याचा जो प्रयत्न, ते जे सातत्य की लोकांसमोर तो निर्दोष राहायचा, हे शिकायला पाहिजे. The key word is consistency. गुरु किल्ली सातत्य. Amen. Amen. Continue to practice righteousness नीतिमानपणा सरावात ठेवा, even when it is not popular in the world and in the church. जगामध्ये आणि खेदाची बाब चर्च मध्येही. Amen.
नीतिमानपणा जरी प्रसिद्ध नसला तरी तुम्ही नीतिमानपणा प्रॅक्टिस मध्ये आणा. Righteousness is not popular in the world. नीतिमानपणा जगात काही प्रसिद्ध नाही. Amen. And even in the church now, some people don't think so, it is popular. आणि आता तर चर्चमध्येही काही लोकांना असं वाटतं की नीतिमानपणा काही एवढा गरजेचा नाही. Everybody is doing it. Even in the church they are doing it. सगळेच करतात. बघा ना, चर्चमध्येही अलीकडे असंच Let चालतं. them do it. मी काय म्हणतो, खरं दे ज्याला जे करायचंय ते. I will not do it. मी नहीं करना. Let जिसको जो them करना है do करे, it, but we will not do it. मैं नहीं करूंगा. जिसको जो करना है करे, मैं करने वाली नहीं हूं. Stand fast despite the pressure in the church. किती चर्च कडून प्रेशर आलं, दबाव आला, तरी तुम्ही नाही त्यात पडायचं. Amen. आमेन. Much pressure was upon Daniel, खूप दबाव होता दानिएलवर but still he was consistent. की कर चुकीचं, कर कुठेतरी चुकीचं, कर पाप, पण नाही, तो सातत्याने राहिला. नाही His म्हणजे नाही. faithfulness, his godliness, his innocence has been an inspiration to many of the त्याचा youth. विश्वासूपणा, त्याचा दैवीपणा, त्याचा सुभक्तिमान स्वभाव, त्याच्यातली इमानी, त्याच्यातलं सातत्य अनेकांसाठी प्रेरणा ठरलेली आहे. You know, in Daniel 1:8 says, Daniel 1:8 1:8 it says, he purposed in his heart that he will not do anything which is contrary. दानिएल पहिला अध्याय 8 वचन, त्यांनी हृदयामध्ये निश्चय केला होता की मी काही विरुद्ध करणार नाही, That I will not defile my heart. की मी नाही माझं अंतःकरण खराब करून In his घेणार. heart he had said that I will not defile anything which is not proper. मी नाही, जे योग्य नाही त्याला मी हातही लावणार नाही. त्यांनी हृदयामध्ये ठरवलेलं होतं. And you know how old he was? आणि किती वृद्ध होता तोवर तो? Not more than 15 to 17 years old. वृद्ध नव्हे, तेव्हा 15 ते 17 वर्षापर्यंत असेल. 15 to 17 years old. 15 ते 17 वर्षाचा असेल तेव्हा, पहिल्या अध्यायात जे लिहिलेलं आहे So तेव्हा. when did he start his prayer life? मग प्रार्थनेचं जीवन त्यांनी सुरू कधी केलं? From the age of 15 to 17. 15 वर्षाचा होता तेव्हापासून. Was he consistent? सातत्य होतं का त्यात? Yes. होतं ना. At the age of 80 also he's opening the window and praying. 80 वर्षाचा होता तेव्हाही खिडकी उघडून प्रार्थना करताना सापडला. Because that's part of the story of the lion's den took place when Daniel was about 85 to 90 years old. पण सिंहाच्या गुहेत टाकायची ही जी स्टोरी दानिएलच्या जीवनात झाली, ती दानिएल 85 ते 90 वर्षाचा असताना झालेली आहे. What does it teach us? म्हणजे काय काय शिकायला Daniel मिळतं? lived a consistent life from youth till old age. दानिएल सातत्याचं जीवन जवानीपासून वृद्ध होण्यापर्यंत जगत आला. I just pray that God may open our eyes to this area of truth. मी हीच प्रार्थना करतो की देवाने सत्याच्या या भागाकडे आपले डोळे उघडावे. Thank you, Father. आमेन. In and out, in season, out season, same. Not changing a bit. सदैव Never change. न बदलणारे, ऋतू असो ऋतू नसो, मी बदलणार नाही. Good times, bad times. दिवस चांगले असो, दिवस वाईट असो, Good people around us, bad people around us. चांगले लोक माझ्या भोवती असो, वाईट लोक माझ्या भोवती असो, मी नाही बदलणार. It may be popular, not popular. मग तो नीतिमानपणा आणि असं वागणं लोकांमध्ये प्रसिद्ध असो किंवा नसो, मला काही फरक नाही पडत, पडू नये. Whether many people do it or not, it's not my concern. बरीच सारी माणसं असं करतात की नाही करत, हा प्रश्न माझा नाही, त्यांचा आहे. It's not my concern. हा माझा प्रश्न नाही. Let everybody go one side. जाऊ दे, सगळे एका बाजूला होऊ देत. Jesus said, if you all want to leave me, leave me. येशू म्हणाला, तुम्हाला पण मला सोडून जायचंय का? तुम्ही मला सोडून जा, But I will follow my Father. मी माझ्या देवबापा मागे चालणार आहे. Forget about others. इतरांचं सोडा, What they do or what they don't do. बाकीची माणसं काय करतात काय करत नाही, आपल्याला काय घेणं देणं. God is interested in you. देवाला तुझ्यात इंटरेस्ट आहे And I want to grow. आणि मला वाढायचंय. I want angelic help. मला देवदूतांचं सहाय्य हवंय. I want to live a fruitful life. मला सफल जीवन जगायचंय. I want to live a blessed life. मला आशीर्वादी जीवन जगायचंय. I want angels to surround me. मला देवदूतांचा घेरा माझ्या सभोवती पाहिजे. Praise God. आमेन. I believe you also. आणि माझा विश्वास आहे की तुम्हालाही हवा असेल. Oh, it's Shakiri, खराबा शंदो मंदारा खराबा सखरा बाबा बाबा Ramantala Rabba Shakiri. नमा ममंदरो तो रबा बाबा नमा शंदो रोखो ममंदरी सकना ममंदरा खला बाबा बा नमंदरी कनमा शुभरो संतारी रबा बंदरा बा. Don't give up for anything. कुठल्याही गोष्टी खातर हार मानू नका. हार नाही मानायची. काय Suddenly a miracle will happen in your life. अचानक तुझ्या जीवनात चमत्कार. Suddenly. अचानक अचानक
Be alive to His word. त्याच्या शब्दाला जिवंत राहा. Don't be complacent. Be आरामाने alive कॅज्युअली घेऊ नका त्याचा for His शब्द. word. त्याचा शब्द सजीवपणे घ्या. It's a Rhema word that is coming to you. तो रीमा शब्द तुमच्यापर्यंत येत आहे. Let it work in your whole system. करू दे त्या शब्दाला In your whole being, let it work. संपूर्ण अस्तित्वामध्ये कार्य. तुझ्या सगळ्या सिस्टम मध्ये हा शब्द घाल. Word of God is alive and powerful. देवाचा शब्द जिवंत आणि सामर्थ्यवान आहे. It's entering into you deeper. तो तुमच्यामध्ये खोल जात आहे. Division of the soul and the spirit. जीव आणि And every आत्मा, intent मज्जा आणि of your तंतू सगळ्यांना छेदून जात आहे. हृदयाचे विचार छेदून You will get angelic help तुम्हाला देवदूतांचं सहाय्य मिळेल. wherever you go. जिथे कुठे तुम्ही जा They will protect you. ते तुम्हाला सुरक्षित ठेवतील. They will follow you. ते तुमच्या मागे चालतील. They will encamp around you. तुमच्या सभोवताली ते छावणी घालतील Lest you dash your foot against the stone. की तुमच्या पायाला ठेच लागू He नये. will not allow you तो तुम्हाला पडू देणार to नाही. fall. तो तुम्हाला पडू देणार नाही. He shall be your protector. तो तुमचा संरक्षण करता बनेल. Angels shall be your protector. देवाचा दूत तुमचा संरक्षक बनेल. Every day you go to work. रोज जेव्हा तुम्ही कामाला जाता, You go in the bus, you ride your scooters and motorcycles. बसनी जाता, स्कूटरनी जाता, मोटरसायकलनी जाता. The traffic is bad. ट्रॅफिक खूप वाईट आहे. But don't worry. पण काळजी करू नका. Go from your home with a word of prayer. प्रार्थना करून घर सोडा. Tell the Lord, प्रभूला सांगा, send forth your angels with me तुझे दूत माझ्या बरोबर पाठव. and see what happens. आणि बघा काय होतं. See what happens. मग बघा काय होतं. You will be well protected, तुम्हाला चांगलं संरक्षण मिळेल. well insulated. अगदी व्यवस्थित सुरक्षित राहा. He will encamp around you देवदूतांची छावणी तुमच्या अवतीभोवती असेल. as mountains surround Jerusalem. जसे डोंगर यरुशलेमेला घेरा घालून आहे, So will God surround you now and तसं देव forever. तुमच्या सभोवताली आता आणि कायम राहील. Thank you, Jesus. धन्यवाद Be येशू. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. Give देवाला a big clap धन्यवाद. to Jesus. आमेन. आमेन.